हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये. तर नेहमीप्रमाणे आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. आणि काल अनेक जणांनी या प्रार्थनेचा अर्थ विचारला होता, जे आपण रोज म्हणतो. तर आज आपण थोडक्यात पहिल्या 5 मिनिटांमध्ये त्या प्रार्थनेचा अर्थ समजावून घेऊ आणि त्यानंतर काल आपण जिथे थांबलो त्या श्लोक संख्या 45 पासून आपण पुढची चर्चा आज सुरू करणार आहोत. सर्वप्रथम आपण या प्रार्थनेचा अर्थ एक 3-4 मिनिटांमध्ये समजावून घेऊ. त्यानंतर प्रार्थना आपण म्हणूया आणि मग आपण भगवद्गीतेच्या पुढच्या श्लोकापासून पुढची चर्चा आज आपण चालू करूया. तर इथे काहीच थोडेच श्लोक आहेत प्रार्थनेमधले. जी मोठी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये इतरही अनेक श्लोक आहेत, पण आपण जे श्लोक रोज म्हणत आहोत त्याचा अर्थ आपण आज समजून घेऊया थोडक्यात. तर या पहिल्या श्लोकाचा अर्थ जो आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे त्याचा अर्थ आहे की अज्ञान तिमिरांधस्य अज्ञान तिमिर, अज्ञान रूपी तिमिर म्हणजे अंधकार, आणि सर्वात मोठा अंधकार जर कुठला असेल तर तो अज्ञानाचा अंधकार आहे. या भौतिक जगतात सर्व जीव अज्ञानामध्ये जीवन जगत आहेत. त्यांना या भौतिक प्रकृतीबद्दलचं सत्य, स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचं सत्य, भगवंतांबद्दलचं सत्य माहीत नाहीये. त्यामुळे या अज्ञान रूपी अंधकाराने अंध झालेले आहे. अशा माझे चक्षु उन्मिलितम, माझे डोळे उन्मिलित ज्यांनी उघडले, येन ज्यांच्या द्वारे उघडले गेले. कसे उघडले गेले? ज्ञान अंजन शलाकया, ज्ञानरूपी अंजनाने, जे वैदिक शास्त्रांमधील किंवा भगवद्गीतेतील श्रीमद भागवतातील जे ज्ञान आहे, दिव्य ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, त्या ज्ञानरूपी अंजनाने माझे जे डोळे आहेत चक्षु उन्मिलितम, ते उघडले गेले या ज्ञानरूपी अंजनाने. शलाका किंवा ज्ञानरूपी अंजनेच्या शलाकेने, शलाका म्हणजे प्रकाशाचा झोत, तर या ज्ञानरूपी अंजनाद्वारे, या प्रकाशाच्या झोताद्वारे, कारण आपण हे जग चर्मचक्षुद्वारे पाहतोय. चक्षु म्हणजे डोळे, चर्मचक्षु म्हणजे आपल्या या इंद्रियांद्वारे. डोळे हे एक इंद्रिय आहे, हे एक साधन आहे, इन्स्ट्रुमेंट. पण डोळे पाहत नाहीत. डोळ्यांद्वारे मी पाहतो. पाहणारा व्यक्ती वेगळा आहे, डोळे पाहत नाहीयेत, मी पाहतोय. डोळे हे पाहण्याचं साधन आहे. तर हे चक्षु उन्मिलितम, डोळे उघडले म्हणजे डोळे आपले हे साधन उघडच आहे. पण आपण सर्व जग चर्मचक्षुनी पाहतोय, म्हणजे भौतिक स्तरावर पाहतोय, जड स्तरावरती पाहतोय, आध्यात्मिक स्तरावरती, दिव्य स्तरावरती पाहू शकत नाहीये. तर हे जेव्हा आपल्याला हे दिव्य ज्ञान प्राप्त होईल भगवद्गीतेतील आणि इतर शास्त्रांमधील, ज्या गुरुद्वारे हे ज्ञान, म्हणजे आपण आता सध्या शिल प्रभुपादांची व्याख्या भगवद्गीतेवरची वाचतोय, जी जगप्रसिद्ध आहे. जगभरात 6 ते 7 करोड प्रती ज्याच्या वितरित झालेल्या आहेत, आणि लाखो लोकांचं जीवन ही भगवद्गीता जशी आहे तशी, किंवा भगवद्गीता ॲज इट इज वाचल्याने परिवर्तित झालेलं आहे. अनेक देशातील लोक, अनेक भाषांमध्ये बोलणारे लोक, अशा लाखो लोकांचं जीवन ह्या भगवद्गीतेने बदललंय. असे जे गुरु आहेत त्यांना तस्मै श्री गुरवे नमः, त्यांना मी नमस्कार करतो, ज्यांच्याद्वारे हे दिव्य ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे. माझे चर्मचक्षु, जे चामड्याच्या डोळ्याने आपण जग पाहतोय, ते चर्मचक्षुवरून ज्ञानचक्षुवर गेलेले आहे. या दिव्य ज्ञानाद्वारे मी आता जग पाहतोय, हे अस्तित्व पाहतोय. आणि त्यानंतर त्या ज्ञानाद्वारे जेव्हा मी पाहायला सुरुवात करेल आणि माझ्या जीवनामध्ये ते उतरवायचा प्रयत्न करेल, तेव्हा हळूहळू आपलं जेव्हा चित्त शुद्ध होत जाईल, तेव्हा ज्ञानचक्षुचं रूपांतर हे प्रेमचक्षुमध्ये परिवर्तित होईल. की भगवंतांप्रती दिव्य प्रेमाने सर्व जीवात्म्यांप्रती जे दिव्य प्रेम आध्यात्मिक स्तरावरती हृदयामध्ये प्रकट होईल, त्याद्वारे आपण जग पाहू शकू. तर चर्मचक्षुपासनं ज्ञानचक्षु किंवा शास्त्रचक्षु, आणि त्यानंतर प्रेमचक्षु, अशा प्रकारे आपल्या
भावनेची, आपल्या चेतनेची जी प्रगती आहे ती या ज्ञानाद्वारे होते. ते ज्यांच्यामुळे मिळते त्या गुरूंना मी नमस्कार करतो. आणि यापुढे 2 श्लोक आहेत ते श्रील प्रभुपाद यांचं आपण भाषांतर तात्पर्य वाचत आहोत. नमः ओम विष्णुपादाय, ज्यांनी भगवान विष्णूंच्या चरण कमळांचा आश्रय ग्रहण केलेला आहे. आणि कृष्ण प्रेष्ठाय भूतले, जे भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात 18व्या अध्यायात की नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्मान अन्य प्रियतरो भुवी, की सर्वोत्कृष्ट सर्वात प्रिय मला कोण असेल या जगामध्ये, तर असा व्यक्ती जो हे ज्ञान भगवद्गीतेचं इतरांना प्रदान करतो. जे अज्ञानामध्ये जीवन जगत आहेत सर्व जीव, त्यांना हे ज्ञान जो उलगडून सांगतो, त्याचा प्रसार जो करतो, तो मला अतिशय प्रिय आहे व्यक्ती. कारण सर्व जीवात्मे हे भगवंतांचे पुत्र आहेत, भगवंतांचे अंश आहेत आणि भगवंतांपासून ते दूर गेलेले आहेत. त्यामुळे एका माता पित्याला सर्वात जास्त आनंद जेव्हा होतो, जेव्हा त्यांचे पुत्र किंवा त्यांची जी मुलं आहेत ती त्यांच्याकडे परत येतात, जे त्यांना सोडून गेलेले आहेत. तर अशा प्रकारे भगवंतांना अतिशय प्रिय असणारे हे स्वामी श्रील प्रभुपाद, ज्यांचं पूर्ण नाव भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आहे, आपण भगवद्गीतेवर पाहिलं असेल. तर अशा श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामनी त्यांना मी नमन करतो. नमस्ते सारस्वते देवे. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या गुरूंचं नाव भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणून सारस्वते देवे. त्या भक्तिसिद्धांत सरस्वतींच्या आज्ञेद्वारे प्रभुपादांनी संपूर्ण विश्वभर भगवद्गीतेचा आणि भागवताचा प्रचार केला. वयाच्या 70व्या वर्षी अमेरिकेत एकटे जाऊन ज्यांनी गौरवाणी प्रचारिणे, गौरांग महाप्रभू चैतन्य महाप्रभू जे 500 वर्षांपूर्वी प्रकट झाले होते, ज्यांनी हरिनामाचा प्रचार संपूर्ण भारतभर केला, हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार केला, तर त्यांच्या उपदेशानुसार त्यांचा हा संदेश हा प्रचार करत आहेत. कुठे प्रचार करत आहेत? पाश्चात्य देश तारिणी, पाश्चात्य देशांमध्ये जाऊन, जिथे आतापर्यंत लोकांना राम कृष्ण भगवंत माहीत नव्हते, वैदिक शास्त्रांबद्दल काहीही माहिती नव्हतं, कधी त्यांनी आयुष्यात रामकृष्ण शब्द ऐकले नव्हते, अशा लोकांच्या जीवनात या प्रचाराद्वारे खूप मोठं परिवर्तन श्रील प्रभुपादांनी आणलं. आणि निर्विशेष शून्यवादी असे अनेक लोक आहेत जे शून्यवादी आहेत, निर्विशेष आहेत. म्हणजे आपण आपल्या मृत्यूनंतर आपलं अस्तित्व नष्ट होतं, आपण कुठेतरी विलीन होतो, आपलं व्यक्तिमत्व नष्ट होतं. अशा चुकीच्या संकल्पना ज्या वैदिक शास्त्रांवर आधारित नाही आहेत, अशा संकल्पनांचा प्रचार करणारे काही लोक आहेत. तर त्याद्वारे भ्रमित झालेल्या समाजाला ते गीता आणि भागवताचा खरा संदेश प्रदान करत आहेत. त्यांना नमस्कार. त्यानंतर सर्व वैष्णवांना, सर्व भगवत भक्तांना नमस्कार. वांछा कल्पतरुभ्यश्च, जे कल्पतरू आहेत, सर्व दिव्य इच्छांना पूर्ण करणारे आहेत, कृपा सिंधू आहेत, कृपेचे सागर आहेत, आणि पतितानाम पावनेभ्यो, पतितांना पावन करणारे आहेत, अशा वैष्णवांना नमस्कार. त्यानंतर या 5 व्यक्तिमत्वांचं वर्णन आहे. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू म्हणजे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, जे 500 वर्षांपूर्वी प्रकट झाले आणि ज्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा आणि गीता आणि भागवताच्या संदेशाचा प्रचार संपूर्ण विश्वभर केला, भारतभर केला, आणि त्यानंतर प्रभुपादांद्वारे संपूर्ण विश्वभर त्याचा प्रचार झाला. त्यांच्यासोबत आलेले नित्यानंद हे बलरामांचे विस्तार स्वरूप आहेत. चैतन्य महाप्रभू साक्षात कृष्ण आहेत, नित्यानंद प्रभू साक्षात बलरामजी, अद्वैत जे साक्षात शिवजी, आणि महाविष्णू यांचा विस्तार स्वरूप गदाधर पंडित जे भगवंतांचे पार्षद श्रीमती राधाराणी त्यांच्या रूपात प्रकट झालेल्या, आणि श्रीवास हे नारद मुनींचे विस्तार साक्षात नारद मुनी त्यांच्या रूपात प्रकट झालेले. अशा प्रकारे या सर्वांना नमन करून त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र, जो कलिसंतरण उपनिषदामध्ये आणि इतरही अनेक वैदिक शास्त्रांमध्ये कलियुगासाठीचं हरिनाम, कलियुगासाठीचा मंत्र म्हणून ज्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे, त्याचा आपण इथे उच्चारण करतो. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर काल आपण 44व्या श्लोकापर्यंत चर्चा केली होती, ज्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम तया अपहृत चेतसाम, या भोग आणि ऐश्वर्यामध्ये जे मग्न आहेत त्याच्या पलीकडे ते पाहूच शकत नाही आहेत, तर त्या लोभाने कामभावनेने भोग भावनेने त्यांची बुद्धी अपहरण केली जाते, त्याच्या बुद्धीचं अपहरण होतं आणि व्यवसायात्मिका बुद्धी समाधवून विधीयते, त्यांचं मन त्यांची बुद्धी कधीही ही या आध्यात्मिक ध्येयावरती ही एकाग्र होऊ शकणार नाही, ही स्थिर होऊ शकणार नाही। समाधवून विधीयते, समाधी म्हणजे आध्यात्मिक ध्येयावरती जेव्हा बुद्धी स्थिर होते त्या स्थैर्याला समाधी म्हटलेलं आहे। ते स्थैर्य शारीरिक स्तरावरच असलं पाहिजे अशी गोष्ट नाहीये, तर ते स्थैर्य खऱ्या अर्थाने भावनेमध्ये अंतर्मनामध्ये असलं पाहिजे। बाह्य दृष्टीने व्यक्ती जरी खूप ऍक्टिव्ह असला, खूप कार्य करत असला, तरी जर तो ते कार्य एका आध्यात्मिक भावनेने भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरणासाठी जर करत असेल, तर तो व्यक्ती सुद्धा समाधीमध्ये आहे, जरी तो बाह्य दृष्टीने खूप सारे कार्यांमध्ये मग्न असला तरी। तर ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या आणि कशा प्रकारे या बुद्धियोगाच्या मार्गावर, भक्तियोगाच्या मार्गावर केलेली प्रगती ही नित्य आपल्या सोबत आहे, ज्याद्वारे या जीवनात सुद्धा आपण अतिशय समाधानाने, शांतीने, उत्साहाने जीवन जगू शकतो। जो भक्तियोग आपल्या जीवनात उतरवल्याने आपण चर्चा केली होती, भक्तांचा संघ, भगवद्गीता, भागवत सारख्या ग्रंथांचं श्रवण पठण जे आपण आता करत आहोत, आणि भगवंत नामाचा जप, हरे कृष्ण महामंत्राचा जप आणि भगवंतांना अर्पण केलेला दिव्य प्रसाद ग्रहण करणे, यासारख्या आपल्या जीवनात जेव्हा आपण ह्या सर्व पद्धती उतरवू, आणि याहूनही अनेक डिटेल आहेत ज्याची चर्चा पुढे आपण करणार आहोत, तेव्हा आपलं जीवन स्वाभाविकपणे भगवत भक्तिमय होईल या कार्यांद्वारे। आणि इतरही जी कार्य आपण करत आहोत, जी डायरेक्टली भगवंतांची सेवा नाहीये, म्हणजे एखादा व्यक्ती बिझनेस करत असेल, जॉब करत असेल, तर हरिनाम घेण्याप्रमाणे, जप करण्याप्रमाणे किंवा भगवद्गीता वाचल्याप्रमाणे ते कार्य पूर्णपणे आध्यात्मिक बाह्य दृष्टीने जरी नसली, तरी तो व्यक्ती या आध्यात्मिक चेतनेमध्ये ते कार्य करू शकेल, जर ह्या गोष्टी ज्या ABCD आहेत, ह्या गोष्टी जर आपल्या जीवनात आपण उतरवू शकलो, तर बाकीच्या गोष्टीही स्वाभाविकपणे एका अतिशय दिव्य
भावनेने, एक अतिशय आध्यात्मिक भावनेने आपण करू शकू, याची चर्चा आपण काल केली होती. तर आज आपण 45 पासून पुढच्या श्लोकांची चर्चा करणार आहोत. आणि एक खास विशेष श्लोक जो 47वा श्लोक आहे, खूप प्रसिद्ध श्लोक आहे भगवद्गीतेतला, पण दुर्दैवाने खूप कमी लोकांद्वारे व्यवस्थित समजला गेलेला आहे. त्याची चर्चा आपण आज करणार आहोत 47व्या श्लोकामध्ये, आणि पुढीलही 53 पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करूया जर शक्य झालं तर, आणि म्हणजे उद्यापासून आपल्याला 54 पासून पुढे चर्चा करता येईल. तर श्लोक 45 आपल्या सर्वांच्या स्क्रीनवरती श्लोक दिसत आहे. सर्वजण माया पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. तर भगवान श्रीकृष्ण इथे सांगत आहेत की त्रैगुण्य विषया वेदा, हे सर्व जे वेद आणि शास्त्र आहेत, वैदिक वाङ्मय आहे, हे त्रैगुण्य विषय, हे सर्व ह्या 3 गुणांविषयी चर्चा करते, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. पण तू निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, हे अर्जुन तू निस्त्रैगुण्य बन, या 3 गुणांच्या पलीकडे जा. कारण 3 गुण जे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, मोड ऑफ गुडनेस, पॅशन, इग्नोरन्स यांची चर्चा होती. या 3 गुण म्हणजे हे भौतिक अस्तित्व आहे. हे भौतिक अस्तित्व 3 गुणांद्वारे नियंत्रित केलेलं आहे भगवंतांकडून. पण आध्यात्मिक जे अस्तित्व आहे, आपलं खरं स्वरूप आहे, भगवंतांचे अंश, आध्यात्मिक व्यक्तिमत्व, भगवंतांचे जे नित्य पार्षद आपण आहोत, एक जीवात्मा आहोत, एक आत्मा आहोत, हे आपलं अस्तित्व हे 3 गुणांच्या पलीकडचं आहे. पण आपण जरी पलीकडचे असलो तरी दुर्दैवानं आपण ह्या 3 गुणांमध्ये असलेलं हे शरीर, हीच माझी ओळख आहे, अज्ञानात आपण असल्यामुळं आपण या 3 गुणांनी नियंत्रित केले जात आहोत. कधी आपण सत्वगुणात आहे, कधी रजोगुणात आहे, कधी तमोगुणात आहे. काही लोक खूप तमोगुणात आहेत, थोडासा सत्व आणि रजस आहे. काही लोक खूप रजोगुणात आहेत, खूप पॅशनेट आहेत. तमोगुण म्हणजे पुढं भगवद्गीतेत त्याचे विस्तारित वर्णन आहे. खूप सुंदर आहे तो अध्याय, 3 गुणांचा जो अध्याय पुढे येईल, 13, 14, 15, 16 यामध्ये या विषयांची चर्चा आहे, जिथे भगवंत खूप सुंदररित्या आपल्याला सांगतात. आपल्यालाही दिसेल जेव्हा आपण तो अभ्यास करू तेव्हा दिसेल की जग कसं 3 गुणांद्वारे नियंत्रित आहे. सर्व गोष्टी 3 गुणांमध्ये आहेत. वेळ 3 गुणात आहे, अन्न 3 गुणात आहे, लोकांच्या सवयी 3 गुणात आहेत, तपस्या 3 गुणात आहेत, दान केलेलं 3 गुणात आहे, आपली कार्य 3 गुणात आहेत. सर्व 3 गुणांद्वारे आणि 3 गुणांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनद्वारे या जगामध्ये हे नियंत्रित केलं जात आहे. या 3 गुणांच्या नियंत्रणाखाली आहे. जसं वेळ सुद्धा 3 गुणांमध्ये, जे 24 तास आहेत आपले, ज्याला अष्टप्रहर म्हटलं जातं, ते सुद्धा 3 गुणांमध्ये विभाजित आहेत. म्हणजे अंदाजे जवळपास सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे सूर्योदयाच्या आधी 1.5 ते 2 तास, तिथपासनं दुपारी 11-12 वाजेपर्यंत हा सत्वगुण आहे. त्यानंतर जेव्हा सूर्य जसा वर येऊ लागतो तसा रजोगुण ऍक्टिव्हेट होतो, पॅशन ऍक्टिव्हेट होते, आणि त्यानंतर रात्री सूर्यास्तापर्यंत 8, 8:30, 7, 7:30, 8 वाजेपर्यंत हे मोड ऑफ पॅशन, रजोगुण हा कार्यरत असतो. आणि त्यानंतर रात्री तमोगुण चालू होतो 8 वाजता, 9 वाजता ते सकाळी पहाटे सूर्योदयापर्यंत. आणि त्या गुणामध्ये ती कार्य खूप व्यवस्थितरित्या होतात. जसं सत्वगुणामध्ये सत्वगुणातली कार्य, सकाळी उठून भगवंतांसमोर आरती करणे, जप करणे, शास्त्रांचं अध्ययन करणे, आणि दुपारी आपण पाहाल ऑफिसची वेळ किंवा शाळेची वेळ जी काय ती थोडीशी पॅशन तिथे हवी आहे, रजोगुण हवाय कार्य करण्यासाठी, तेव्हा ती वेळ असते 10 ते 6 किंवा 11 ते 6, 7 अशा प्रकारे, जिथे लोक खूप पॅशनेट असतात, कार्य करू शकतात. आणि रात्र ही झोपण्यासाठी दिलेली तमोगुण. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी वेगवेगळ्या गुणांमध्ये. आपण कधीही पाहणार नाही की व्यक्ती जी तमोगुणी कार्य आहेत, जसं लोक आजकाल खूप विचित्र प्रकारे पब्स मध्ये म्हणे पार्टी वगैरे करतात किंवा दारू वगैरे पितात. या सर्व गोष्टी आपण पाहाल या रात्रीच्या वेळी होतात, कारण त्या तमोगुणातल्या सर्व कार्य आहेत, आणि सत्वगुणातली कार्य ही सत्वगुणाच्या वेळेमध्ये होतील. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ, आणि संपूर्ण वैदिक ज्ञान इथं भगवंत सांगत आहेत हे ह्या
3 गुणांबद्दलच चर्चा करत आहे. कशा प्रकारे? पण खरा उद्देश वैदिक शास्त्रांचा जो या भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे आणि इतरही अनेक उपनिषदांमध्ये काल चर्चा झाली होती. काही जणांना वाटलं की सगळे वेद म्हणजे बेकार. काही जण प्रश्न विचारत होते वेदांचा उपयोग काय? नाही, वेदांचा उपयोग आहे. असं नाही की सर्व वैदिक शास्त्र हे याचबद्दल चर्चा करत नाही. वैदिक शास्त्रांमधील बहुतांश भाग हा या सकाम कर्माबद्दल चर्चा करतोय. 3 गुणांविषयी चर्चा करतोय. या भौतिक जगतात कसं सुख प्राप्त करायचं ह्याच्याच बद्दल चर्चा करतोय. पण ते खरं ध्येय नाही आहे वैदिक ज्ञानाचं, जे भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतील 15व्या अध्यायात. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो. भगवंतांना जाणणं आणि त्यांची सेवा करणं, त्यांच्या प्रती आपली प्रेममयी सेवा अर्पण करणं, त्यांना समजून घेणं, त्यांनी दिलेलं ज्ञान समजून घेणं हे जीवनाचं ध्येय आहे. पण दुर्दैवानं बहुतांश भाग वैदिक शास्त्रांचा हा या 3 गुणांविषयी संबंधित आहे. पण अर्जुना, तुला ह्याच्या पलीकडे जायचंय. 3 गुणांच्या सत्वगुणाच्याही पलीकडे जायचंय. विशुद्ध सत्व म्हणजे पूर्णपणे शुद्ध अवस्थेमध्ये जिथे या भौतिक गुणांशी संबंध येणार नाही. मग काय होईल? निर्द्वंद्व. या द्वंद्वांपासून तू पलीकडे जाशील. या द्वंद्वांद्वारे तू विचलित होणार नाहीस. सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान, ज्याद्वारे प्रत्येक व्यक्ती कष्ट भोगतोय, हे द्वंद्व या जगात कष्टाचं कारण आहेत. तर ह्याच्या पलीकडे तू जाशील. नित्य सत्वस्थो, नित्य सत्वगुणामध्ये, शुद्ध सत्वामध्ये तू स्थिर होशील. आणि निर्योग क्षेम. योग म्हणजे मला आता अजून काय हवंय भौतिक जगामधलं, आणि क्षेम म्हणजे माझ्याकडे जे आहे ते कसं राखून ठेवायचं व्यवस्थित. पण भगवंत पुढे म्हणतात एका श्लोकामध्ये, योगक्षेमम वहाम्यहम. जो अनन्याश्चिंतयन्तो माम, जो अनन्य चिंतन करत आहे, माझा अनन्य भक्त आहे, ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहामी अहम. मी त्याचं योगक्षेम पाहीन, तुला त्याची चिंता करायची गरज नाही, हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. त्यामुळे निर्योगक्षेम. आणि कसा बन? आत्मवान. तू देहाच्या स्तरावरती कार्य करू नकोस. आत्मस्तरावरती, आध्यात्मिक स्तरावरती कार्य कर. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण त्याच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. मी काल आपण चर्चा केली होती त्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषतः सकाम कर्मांचे विवेचन करतात. कारण प्रत्येक व्यक्तीला या जीवनात सुखी व्हायचंय. लगेच सुख हवंय. मला आत्ता कसं सुखी व्हायचं? प्रत्येक जण हाच विचार करतो. मला आता कसं मी सुखी होईन? मला पैसा मिळाला तर मी सुखी होईन, मला चांगल्या गोष्टी खायला मिळाल्या तर मी सुखी होईन, मला खूप सारे भौतिक लाभ मिळाले, खूप छान घर मिळालं, खूप छान कपडे मिळाले, या सर्व गोष्टी, मला समाजामध्ये मान मरातब मिळाला की मी सुखी होईन. तर या सर्व गोष्टी म्हणूनच आपण इथे आलेलो आहे. आपण सर्वजण भगवंतांना विसरून या भौतिक जगतामध्ये आलेलो आहेत. याचाच अर्थ आपण भगवंतांशिवाय सुखी होण्याचा प्रयत्न या जगामध्ये करत आहोत. आणि मग हे सुख प्राप्त करण्यासाठी जीवात्म्याला वाटतं दुर्दैवाने की आत्ता मला सुख मिळालं म्हणजे मी खूप सुखी होईन. पण जो बुद्धिमान मनुष्य आहे तो फक्त आत्ताचा विचार नाही करत. आत्ताचाही विचार करेल व्यक्ती. तुम्हाला या जीवनात राहायचंय, समाजामध्ये राहायचंय, काही गोष्टी गरजेच्या आहेत, प्रॅक्टिकल लेवलवरती ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. पण जो बुद्धिमान मनुष्य आहे तो फक्त आत्ता काय मला सुख देतंय ह्याचा विचार करणार नाही, तो पुढचाही विचार करेल. ज्याप्रमाणे एखादा अज्ञानी बालक आहे, तो विचार करतो मला आत्ता कसं सुख मिळेल. एखाद्या लहान मुलासमोर तुम्ही एक 10 रुपयाचं चॉकलेट ठेवलं, कॅडबरी ठेवली, आणि त्याच्यासमोर एक 500 रुपयाची नोट ठेवली, ज्याला ज्ञान नाहीये या पैशाचं वगैरे, अशा मुलासमोर जर तुम्ही 10 रुपयाचं एखादं चॉकलेट ठेवलं आणि 500 रुपयाची नोट ठेवली, तर तो मुलगा काय निवडेल त्यातलं? स्वाभाविकपणे तो मुलगा तो चॉकलेट निवडेल. कारण त्याला हे ज्ञान नाहीये की ही 500 रुपयाची नोट जर मी घेतली चॉकलेट ऐवजी, तर या 500 रुपयाच्या नोटीमध्ये अशी 50 चॉकलेट मिळतील मला. हे ज्ञान त्याला नाहीये, तो अज्ञानात आहे.
त्याचप्रमाणे एखादा तरुण मुलगा आहे, तो पुढचा विचार करत नाही. तो बापाचे पैसे उधळेल, खूप सारा खर्च करेल, मौज मजाक करेल आत्तासाठी, पण पुढचा विचार नाही करणार की मला पुढेही कसं जीवनभर ह्या गोष्टी कार्य पाहायच्या आहेत, मला कसं धन मिळेल, मला जबाबदार बनलं पाहिजे, ह्या गोष्टी तो विचार करणार नाही कदाचित, कारण तो अज्ञानात आहे. तो फक्त आत्ताचं सुख पाहतोय. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जरी तो ह्या जीवनात जबाबदार असला खूप, आणि ह्या जगात ह्या जीवनामध्ये तो खूप छान त्याची कर्तव्य सर्व पार पाडत आहे, खूप धन कमवत आहे, शरीर परिवाराची देखभाल करत आहे, सर्व गोष्टी करत आहे ज्या करायला पाहिजे प्रत्येकाने, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण जर तो समजत असेल की हेच सर्वस्व आहे जीवनाचं, तर तोही त्या मुलाप्रमाणे अज्ञानात आहे. तो फक्त ते चॉकलेट पाहतोय, तो 500 रुपयाची नोट पाहत नाहीये, कारण आपलं अस्तित्व फक्त जन्मापासून मृत्यूपर्यंत सीमित नाहीये. आपण हे शरीर नाही आहोत, आपण ह्याच्या पलीकडे भगवंतांचे अंश आहोत, दिव्य स्तरावरती आपलं अस्तित्व आहे. पण पण सर्वजण हे ज्ञान स्वीकारू शकत नाहीत. सर्व जणांना हे ज्ञान त्यांच्या आवाक्यामध्ये येत नाही, त्यांना समजत नाही ही गोष्ट, कारण पूर्वकर्मानुसार मागच्या अनेक जन्मांमध्ये त्यांनी ह्या गोष्टींमध्ये कधी लक्षच दिलेलं नाहीये. ते फक्त आत्ता मला काय सुख देतंय ह्याच गोष्टींचा विचार करत आहेत. त्यामुळे तशीच त्यांची मनोवृत्ती तयार झालेली. मग अशा लोकांसाठी भगवंतांची खूप कृपा आहे की सर्वांना त्यांची चेतनेमध्ये वर 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 नेत जात त्याला हे दिव्य ज्ञान प्रदान करावं, ज्याद्वारे तो परत भगवत धामाला येईल, भगवंतांच्या दिव्य अस्तित्वामध्ये पुन्हा आनंद प्राप्त करेल. हा भगवंतांचा दिव्य उद्देश आहे या वैदिक ज्ञानांमध्ये. जरी इथे भगवंत स्वतःच त्याची निंदा करत आहेत, कारण अर्जुन आता एका लेवलला पोहोचलाय. काल मी उदाहरण दिलं त्याप्रमाणे अर्जुन आता जसं त्या सिगरेट ओढणाऱ्या पेशंटचं उदाहरण दिलं होतं की जो ज्याला सांगतोय डॉक्टर की आता सिगरेट ओढणं थांबवा, तो त्या लेवलला पोहोचलाय. त्याला आता सांगायची गरज नाही की तू 4 सिगरेट ओढ, 2 सिगरेट ओढ, नाही. तो आता सिगरेट सोडण्याच्या लेवलवर पोहोचलेला आहे. मग त्याला सांगितलं पाहिजे की सिगरेट फालतू आहे, त्याच्यात काही अर्थ नाहीये, ते तुला नुकसान पोहोचवत. त्यामुळे त्याला हे ज्ञान देणं गरजेचं आहे त्या लेवलवरच्या व्यक्तीला, जेव्हा तो त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. पण जो त्या सिगरेट ओढण्यामध्ये अडकलेला आहे, अजून त्याला सोडवत नाहीये, त्याला हळूहळू का होईना त्याला वरती आणलं गेलं पाहिजे. हा भगवंतांचा उदात्त हेतू आहे वैदिक ज्ञानामध्ये, की त्यांना सर्वांना ह्याचा लाभ घेता यायला हवा. पण आता आपण सर्वजण भगवद्गीता जाणण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. मग आपण पुन्हा त्याच सकाम गोष्टींची चर्चा करत राहिलो, ते म्हणजे जो व्यक्ती आता सिगरेट सोडायच्या लेवलवरती आलेला आहे त्याला आपण परत सांगतो की नाही तू बाबा 2 घे, चांगली गोष्ट आहे. हे चुकीचं आहे. ज्या अर्थी आपण सर्व भगवत गीतेचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी येत आहात, त्या अर्थी आपल्या सर्वांकडे ती क्षमता आहे जाणून घेण्याची, ज्याद्वारे आपण हे सर्व श्रवण करत आहात, जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात आपण सर्वजण इथे, ज्याद्वारे आपल्याला कमीत कमी बुद्धीच्या स्तरावर तरी त्याचं पालन करायला कदाचित वेळ लागेल, थोडा अवघड जाईल, थोडं समजायला वेळ लागेल, पालन करायला थोडीशी अडचण होईल, पण बुद्धीच्या लेवलवरती, कन्सेप्टच्या लेवलवरती तरी आपल्याला हे समजलेलं आहे की या गोष्टी ज्या भौतिक स्तरावरच्या आहेत, ज्या या जीवाला बांधून ठेवणार आहेत या जगामध्ये, या 3 गुणांमधल्या सर्व गोष्टी, ज्या बहुतांश वेदांचा भाग त्याच्याबद्दलच चर्चा करत आहे, हे माझ्या भल्याचं नाहीये. माझ्या भल्याचं हे दिव्य ज्ञान आहे जे भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. त्यामुळे वैदिक शास्त्रांमध्ये दिलंय म्हणजे ते सर्वोत्कृष्ट आहे असं नाही. त्यामध्ये सुद्धा खूप सारे ग्रेडेशन्स आहेत. जसं आपण पहिलीचा सिलेबस, दुसरीचा सिलेबस, 10वीचा सिलेबस, सगळे सिलेबस वेगवेगळे आहेत, त्याप्रमाणे हा दिव्य सिलेबस त्यांच्यासाठी आहे जे ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊन, म्हणूनच आपण इथं येऊ शकलो आज, एकत्र येतोय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण कुठल्या ना कुठल्या मार्गाद्वारे हे ज्ञान प्राप्त करायची उत्सुकता, जिज्ञासा आपल्यापैकी प्रत्येकाच्या हृदयात जागृत झालेली आहे भगवंतांच्या कृपेने, भगवंतांच्या भक्तांच्या कृपेने. त्यामुळं वेद हे विशेषतः सकाम कर्माचे विवेचन करतात बहुतांशी. पण भगवान श्रीकृष्णांचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगते, तुझ्यासाठी नाहीये अर्जुन हे, निस्त्रयी गुण्यो भव अर्जुन, तू ह्याच्या पलीकडे जा.
ब्रह्म जिज्ञासा कर, म्हणून पहिलं वैदिक सूत्र वेदांत सूत्र अथा तो ब्रह्म जिज्ञासा. आता मनुष्य शरीर प्राप्त झालंय, आता बुद्धी वापरा. परत तेच जे बाकी सर्व योनीमध्ये तुम्ही करत आलेला आहात त्या गोष्टी परत 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 करू नका. त्याच्या पलीकडे जा. दिव्य स्तरावरची जिज्ञासा करा, ब्रह्म जिज्ञासा, आध्यात्मिक स्तरावरची जिज्ञासा करा. त्यामुळे जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्य ओके ठीक आहे, आपण हे वाचूया. खूप महत्वाचं आहे हे तात्पर्य. भौतिक प्रकृतीत असणारे, मी समोरचं वाचत आहे स्क्रीनवरचं, तुम्ही पाहू शकता. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्यांचा अंत होतो, अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो, तेव्हा उपनिषदांच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे, त्याप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांचाच भाग आहेत. उपनिषदांपासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो आणि भगवद्गीता ही सर्व उपनिषदांचा सार आहे असंही म्हटलेले सर्व आचार्यांनी. जे उपनिषदांमधलं ज्ञान आपण पाहिलं मागे, अनेक भगवद्गीतेचे श्लोक हे उपनिषदातील श्लोकांप्रमाणेच आहेत, एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे. त्यामुळे भगवद्गीता ही उपनिषदांचा आध्यात्मिक ज्ञानाचा सार आहे. याची चर्चा आपण केली आहे. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व आहे तोपर्यंत द्वंद्व येत राहणार, पण या द्वंद्वांना सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी याच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो, तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण ते सांगत आहेत 46व्या श्लोकात की ज्या गरजा अनेक छोट्या छोट्या विहिरींद्वारे पूर्ण केल्या जातात, म्हणजे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची एक विहीर असते, भांडे धुण्यासाठी एक विहीर असते, कपडे धुण्याची वेगळी विहीर असते, जनावरांसाठी वेगळी विहीर, शेतीसाठी वेगळी विहीर वगैरे वगैरे. पण जर एक मोठी नदी असेल तर त्या नदीद्वारे ह्या सर्व गोष्टींची जी गरज आहे विविध कार्यांची ती पुरवली जाते. त्यामुळे मोठ्या जलाशयामध्ये छोट्या सर्व जलाशयांचा जो उपयोग आहे तो तिथे पूर्ण केला जाऊ शकतो, त्याची गरज. त्यामुळे या सर्व सकाम कर्मांची, कर्मकांडांची गरज नाहीये. या दिव्य ज्ञानाला तू स्वीकार कर, जे उपनिषदांमधलं किंवा जे आध्यात्मिक स्तरावरचं ज्ञान आहे ते 46व्या श्लोकात भगवंत सांगत आहेत. सर्वजण म्हणा, यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहित आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. ठीक आहे, या गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहेत. वैदिक वाङ्मयाचा कर्मकांड विभाग हा यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करतो हळूहळू. पण 15व्या अध्यायात भगवंत सांगतात की सर्व वेदांचं अध्ययन, त्याचं ध्येय काय? वेदैश्य सर्वैर अहमेव विद्या, मला जाणणे. आणि भगवंतांचा सर्व जीवांशी असलेला संबंधही 15व्या अध्यायात भगवंत सांगतात. आणि याच्यासाठी हे भगवंतांशी असलेलं नातं पुनरुज्जीवित करण्यासाठी, पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, ज्याला आपण विसरलेलो आहे कलियुगासाठी, हरिनाम हे सार सांगितलेलं आहे. म्हणून या श्लोकामध्ये श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, अहो बतश्व पजतो गरीयान यज्जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम तेपुस्तपस्ते जुहुवुश्च स्नुरार्या ब्रह्मानुचूर नाम गृणंती येते. अहो बतश्व पचतो गरीयान. जरी श्वपच्या कुटुंबामध्ये म्हणजे चांडाळाच्या कुटुंबामध्ये, जिथे कुत्र्याचं मांस खाल्लं जातं, अशा कुटुंबामध्ये जरी एखादा व्यक्ती जन्मला असेल
तरी यत जिव्हाग्रे वर्तते नाम तुभ्यम, जर त्याच्या जिभेवरती, त्याच्या मुखामध्ये आपलं नाव असेल, आपल्या नावाचा जप तो व्यक्ती करत असेल, तर असं समजलं जावं की तो आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेमध्ये स्थिर आहे. कारण त्याला संपूर्ण वैदिक शास्त्रांचा सार समजलेला आहे, ते म्हणजे हरिनाम. आणि अशा व्यक्तीने तेपूस तपस्ते जुहू सस्नुरार्या, ह्याच्या आधी वैदिक विधिविधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ, तप, सर्व काही केलेले त्या व्यक्तीने. तो हरिनामाचा जप करत असेल ना, तर त्याआधी त्याने सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे त्याला हे दिव्य धन प्राप्त झालेलं आहे. आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदांचे अध्ययन केले असले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयांमध्ये सर्वोत्तम समजला जातो. त्यामुळे मनुष्याने कर्मकांडावर आसक्त राहू नये आणि इतर या भौतिक जगतातील सुखांची, उत्तम उत्तम सुखांची, स्वर्गीय सुखांची किंवा ह्या जगामधील सर्व सुखांची अभिलाषा न करता आपल्या दिव्य आध्यात्मिक उन्नतीसाठी, आपल्या दूरवरच्या प्रगतीसाठी, म्हणून त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. दोन शब्द आहेत, ब्राह्मण आणि कृपण. कृपण म्हणजे मायझर, जो फक्त तात्पुरतं पाहतो. प्रेयस, मला काय प्रिय आहे, मला काय आवडतंय, पण जे श्रेयस आहे, जे श्रेयस्कर आहे माझ्यासाठी, ते ब्राह्मण पाहतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे ब्राह्मण. जन्माद्वारे नाही, त्याच्या विचारांद्वारे, त्याच्या भावनांद्वारे, त्याच्या चेतनेच्या उन्नतीद्वारे हे स्तर शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण वेदांत उपनिषदांचं अध्ययन करणं ही शक्य नाहीये या कलियुगातील परिस्थितीमुळे. त्यासाठी खूप सारी शक्ती, काळ, ज्ञान, साधन सामुग्री लागते. या युगात हे क्वचितच शक्य आहे. तरी सुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. ठीक आहे, चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातील एक प्रसंग सांगण्यात आलेला आहे, जिथे त्यांना अनेक वैदिक संन्यासी विचारतात की तुम्ही वेदांताचा अध्ययन का नाही करत. तेव्हा चैतन्य महाप्रभू प्रस्थापित करतात की सर्व वैदिक शास्त्रांचं सार आहे ते म्हणजे भगवंतांचं हरिनाम. या हरिनामाचा जप, कीर्तन, स्मरण ह्या सर्व गोष्टींद्वारे जीवाचा उद्धार होईल या भौतिक जगतातनं. आणि हा तो श्लोक आहे 47वा, जो बहुतांशी हा समजून घेतलेला गेला नाही व्यवस्थित. खूप प्रसिद्ध श्लोक आहे, बरेच लोक याची चर्चा करतात, पण त्या श्लोकाला खूप कमी लोक समजून घेतात व्यवस्थित. त्याची आपण आता थोडक्यात चर्चा करू आणि इथे थांबू. 47 आणि त्याच्या सोबतचा 48वा श्लोक खूप महत्वाचा आहे. तो जर, कारण दोन्ही सोबत आहेत हे श्लोक, त्याच्यानंतर लगेच तो सांगितलाय, त्यामुळे 47 आणि 48 हे दोन्ही श्लोक खूप महत्वाचे आहेत. ते आपण आज चर्चा करून इथे थांबूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. दुर्दैवाने अनेक लोक या श्लोकातील 4 पदांपैकी फक्त पहिलंच पद पाठ करतात आणि ते पहिलेच पद एवढाच श्लोक आहे असं समजतात. कर्मणी एव अधिकार असते, कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, तू कर्म कर, कर्म कर, कर्म कर. अरे पण पुढचाही श्लोक आहे ना, पुढचाही श्लोक समजून घ्या. त्याच्या पुढचा श्लोक आहे, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, कुठल्या विषयामध्ये हा श्लोक सांगितलेला आहे, कशासाठी सांगितलेला आहे, ते आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. तर या श्लोकाचा अर्थ काय आहे? हे एक लॉक सिस्टीम इथे सांगितलेली भगवंतांनी, ज्याला म्हणतात रिडल. एका अर्थाने या श्लोकाचा 4 पद आहेत श्लोकामध्ये. 8 अक्षरांची 4 अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर असतात प्रत्येक श्लोकामध्ये. तर हे जे पहिले हे जे 4 पद आहेत, त्या 4 पदांचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊ. पहिलं पद आहे कर्मण्येवाधिकारस्ते. कर्मणी एव अधिकार ते, ते म्हणजे तुझं, तुझा अधिकार कशात आहे? कर्मणी एव, फक्त कर्मामध्ये, कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार आहे. कर्म करायचा अधिकार तुला आहे, तुझ्या परिस्थितीनुसार, तुझ्या वर्णाश्रमातील स्थितीनुसार वगैरे वगैरे.
पण पुढचा पद काय आहे? मा फलेषु कदाचन. मा म्हणजे नाही, फलेषु म्हणजे त्या कर्माच्या फळावरती तुझा अधिकार नाही, कधीच नाही. कदाचन, त्या फळावरती तुझा अधिकार नाही. म्हणजे मी हे XYZ कर्म केल्यावरती मला ABC फळ मिळालं पाहिजे असं इक्वेशन नाहीये, की 100 जणांनी हेच कार्य केलं अशाच पद्धतीने तर सर्वांना तेच फळ मिळेल का? नाही मिळणार. कारण तुझ्या कर्माद्वारेच तुला ते फळ मिळतं असं नाही, हे भगवंत इथे सांगतायत. त्या कर्माचं फळ मिळण्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. आणि म्हणून भगवंत सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये की योगस्थ कुरु कर्माणि. योगस्थ, स्थ म्हणजे स्थित, योगामध्ये स्थित हो आधी. आणि योग म्हणजे संपर्क, भगवंतांची संपर्क. जोपर्यंत त्या संपर्कामध्ये स्थित होणार नाही तोपर्यंत हे जमणार नाही. कर्म करण्यावरती, कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार आहे, पण त्या कर्माचं फळ यावरती तुझा अधिकार नाहीये. ते प्राप्त होण्यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये भागीदारी आहेत, ज्याची चर्चा पुढे होईल. मग जर कर्मावरती फळ अवलंबून नसेल तर मग कर्म करणं सोडून द्यावं का? नाही. मग पुढच्या पदामध्ये सांगतायत मा कर्म फल हेतुर्भूर. मा कधीच नाही, कर्म फल हेतुर्भूर, की तू कर्म फळास कारणीभूत आहेत असे समजू नकोस, की तुझ्या कर्माद्वारे फळ मिळते असं समजू नकोस. मग कर्म करणं थांबून द्यायचं का? तर नाही. मा ते संगो तू अकर्मणी. मा ते संग तू अकर्मणी, की तू अकर्मणी म्हणजे कर्म करणं सोडून द्यायचं आता, याच्याशी तू आसक्त होऊ नकोस, अशा विचाराशी. म्हणजे भगवंत सांगतायत कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, पण त्या कर्माद्वारे फळ मिळणार नाही, किंवा त्या फळावरती कर्माद्वारे फळ मिळेल, साहजिक मिळेल, क्षमा करा, कर्माद्वारे फळ मिळेल पण त्या फळावर तुझा अधिकार नाहीये. आणि असं समजू नकोस की तू कर्म करतोय म्हणून तुला फळ मिळतंय. नाही. मग कर्म करणं सोडून द्यायचं का? नाही. कर्म करणं सोडून द्यायचा असाही विचार करू नकोस, की मा ते संगो अस्तु अकर्मणी. मी आता अकर्मणी बनतो, मी कर्म करणं सोडून देतो असाही विचार, ह्याच्याशीही आसक्त होऊ नकोस. म्हणजे कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस, कारण हे फळ तुझ्या कर्माद्वारेच मिळतंय असं नाही. पण कर्म केलं पाहिजे. का केलं पाहिजे? मग कर्म का केलं पाहिजे हा प्रश्न पुढच्या श्लोकामध्ये भगवंत उत्तर देतील. सो या ठिकाणी प्रभुपाद लिहितायत कर्म, ठीक आहे, आपण भाषांतर वाचूया. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. तर बऱ्याच वेळा लोकांमध्ये जे फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन येतं ते हे भौतिक अस्तित्वाचं सत्य न जाणण्यामुळे येतं. त्यांना वाटतं मी एवढा प्रयत्न करतोय पण हे का होत नाहीये, कारण त्यामध्ये त्या भौतिक फळ प्राप्त करण्यामागे अनेक गोष्टी या जबाबदार आहेत. फक्त मी केलेलं कर्म, मी केलेले प्रयत्न याच द्वारे फळ मिळतंय हा गैरसमज आहे, हे अज्ञान आहे. कारण त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी या इन्व्हॉल्ड आहेत, त्याचा सहभाग आहे त्यामध्ये. तर श्रील प्रभुपाद लिहितात या ठिकाणी कर्म, विकर्म, अकर्म या 3 गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म, जे आपण नियमित कार्य करत आहोत जीवनामध्ये. विकर्म म्हणजे शास्त्रांविरुद्ध केलेले कर्म, आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे. एक आहे नियत कर्म जे आपल्याला दिलेलं आहे, एक आहे आपल्या प्रकृतीनुसार जे काही कार्य व्यक्ती करत आहे, रोजची जी कार्य आहेत ती सर्व नियत कर्म. आणि विकर्म म्हणजे जे शास्त्रांविरुद्ध, भगवंतांनी दिलेल्या ज्ञानाच्या विरुद्ध केलेलं कार्य, ते कर्म विकर्म. आणि अकर्म म्हणजे बेजबाबदारपणा, तुझे कर्तव्य न करण्यामध्ये आसक्त होणे म्हणजे अकर्म. त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता
कर्म फल इच्छा रहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. जो आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो तो आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो. आणि नियत कर्म आहे त्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत: नित्य, नैमित्तिक आणि सकाम. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फल इच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त असते आणि फलाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. बऱ्याच वेळा लोक हाच विचार करतात की मला काय मिळणार, मला काय प्राप्त होणार. सर्वांकडून हीच अपेक्षा आहे, कुठल्याही संबंधाकडून, नातेसंबंधांकडून, सरकारकडून. सरकारने मला काय दिलं सरकारने. म्हणून अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष त्यांनी विचारलं, डोंट आस्क व्हॉट कंट्री हॅज डन टू यू, आस्क व्हॉट यू हॅव डन फॉर द कंट्री. राईट? की तुम्ही हा प्रश्न विचारू नका की या देशाने किंवा या सरकारने माझ्यासाठी काय केलं. आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की मी सरकारसाठी काय केलं. उदाहरणार्थ सरकार इथे त्यांनी असं बोललं होतं. तर हे प्रत्येक ठिकाणी तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक कृतज्ञतेचा भाव प्रकट होईल. नाहीतर प्रत्येक वेळी आपण विचार करत राहिलो की स्वतःचं कर्तव्य विसरून मला प्राप्त काय होते, हेच म्हणजे भौतिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा. की तुम्ही किती कॉन्ट्रीब्यूट करताय या समाजासाठी, देशासाठी. भौतिक स्तरावरती सुद्धा, आध्यात्मिक गोष्ट एक वेळ बाजूला ठेवू थोड्या वेळासाठी आपण, भौतिक स्तरावरती सुद्धा व्यक्ती जेव्हा ही कृतज्ञता प्राप्त करेल आणि कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला काही अंशी थोड्या भौतिक स्तरावरती सुद्धा समाधानाची प्राप्ती होईल. जेव्हा तो इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करेल, आणि सर्वोच्च मदत ती म्हणजे ही आध्यात्मिक, ज्याद्वारे सर्व कष्टांना संपून टाकलं जाईल. कारण भौतिक स्तरावरती अनेक लोक मदत करत आहेत लोकांना, ती चांगली आहे. ती करणं हे एका चांगल्या मनोभावनेचं लक्षण आहे की दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे व्यक्ती. पण भौतिक स्तरावरती केलेली मदत चांगली असली तरी ती खूप लिमिटेड आहे, ती पूर्ण नाही आहे. कारण आज तुम्ही कुणाला खायला दिलं तर उद्या त्याला परत भूक लागणार आहे, परत त्याला खायला द्यावं लागेल. आज तुम्ही एखाद्याला कपडे दिले थंडीपासून संरक्षणासाठी, त्याला उद्या परत तीच समस्या भेडसावणार आहे, आज ना उद्या. एखादा म्हणेल नाही मी त्याला शिक्षण देतो, मी त्याला खूप स्वतःच्या पायावर उभं करतो, मी त्याला धन कमवून स्वतः जबाबदार होण्यास शिकवतो. चांगली गोष्ट आहे, त्याचा विरोध नाही करत आहे आपण इथे. पण ती मदत सुद्धा पूर्ण परिपूर्ण नाहीये. का? कारण हे भौतिक अस्तित्व तसंच चालू राहणार. त्याला जोपर्यंत हे ज्ञान मिळणार नाही, दिव्य ज्ञान, की तो स्वतः हे शरीर नाहीये, तो भगवंतांचा अंश आहे, दिव्य अस्तित्व आहे, या भौतिक आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या जगापलीकडे एक अस्तित्व आहे, तेव्हा तो व्यक्ती खऱ्या अर्थाने त्या दिव्य आनंदाकडे प्रगती त्याची चालू करेल. या भौतिक स्तरावरच्या मदती करणं गरजेचं आहे, त्या त्या ठिकाणी त्याचं महत्व आहे. पण या सर्व गरजा पूर्ण करून आपण त्याला 100% हेल्प करत नाही आहोत. हे आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान शिकवत आहे. जर एखादा गरीब मुलगा रस्त्यावर, लहान मुलगा 2-3 वर्षाचा रडत बसलाय रस्त्यावरती, धुळीने कपडे माखलेले आहेत, कसाही आहे, कुठेही रस्त्याच्या कडेला, त्याला खायला नाहीये, थंडी वाजतीये, तर त्याला एखादा व्यक्ती खायला देईल, एखादा व्यक्ती पांघरून देईल, सर्व करेल. पण जर तुम्हाला समजलं की तो व्यक्ती एका करोडपतीचा मुलगा आहे, तर तुम्ही त्याला काय द्याल? वडापाव द्याल खायला का पांघराला चादर द्याल? नाही. जो बुद्धिमान व्यक्ती तो त्याला घेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द करेल, आणि ते त्याचे करोडपती आई वडील जे आहेत ते त्याची काळजी घेण्यास समर्थ आहेत. आणि हेच भगवद्गीतेत भगवंत सांगतायत की अशा प्रकारे अनेक छोट्या छोट्या स्थितीद्वारे आपण ऍडजस्ट करायचा प्रयत्न करत आहोत. तर ते ऍडजस्ट करण्याहून पलीकडचं एक सुंदर सोल्युशन दिव्य स्तरावरचं भगवंत सांगत आहेत की तुम्ही परत या. आपले माता पिता जे आहेत, राधा कृष्ण, सीताराम, लक्ष्मीनारायण,
वगैरे भगवंतांचेच विविध रूप आहेत, तर ते आपले खरे माता पिता आहेत, जे या उदाहरणाप्रमाणे जे दिव्य आनंद आपल्याला प्रदान करू शकतात. त्यामुळे सांगायचा उद्देश हा की भगवंत अर्जुनाला शिकवत आहेत की एक कर्तव्याची बाब म्हणून युद्ध करण्यास सांगितलं. पण हे कधी जागृत होईल कर्तव्याची बाब, जेव्हा तो व्यक्ती समजेल की माझा संबंध दिव्य संबंध आहे भगवंतांशी. हे पुढच्या श्लोकात येईल. पुढे आपण वाचून मग पुढच्या श्लोकाला जाऊ. त्याने युद्धात भाग न घेणे, म्हणजे अर्जुनाने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. जिथे कार्य करणं योग्य आहे तिथं कार्य न करणं हे सुद्धा पापमय आहे. मी नाही बाबा लढलो, अरे तू न लढल्यामुळे नुकसान झालं ना एवढं मोठं, पण तू समजून घेत नाहीयेस तुझं काय कर्तव्य इथे, भगवंतांची काय इच्छा आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा सहभाग न घेणं हे सुद्धा समस्या वाढवण्याचं कारण ठरू शकतं. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता. आणि हे कर्म कसं करावं? कर्मणी एव अधिकार असते, ठीक आहे, कर्म करण्यावर अधिकार आहे, फळाची इच्छा करू नकोस आणि कर्म करायचं सोडूनही देऊ नकोस. पण मग अशी भावना कशी निर्माण होईल अशा प्रकारचं कार्य करण्याची? कोण अशा प्रकारचं कार्य करतो की बाबा मी कर्म करत राहणार आणि फळाची अपेक्षा करणार नाही? लोक मूर्ख म्हणतील, अरे काय हे फालतू, कशासाठी कर्म करतायत सर्वजण? हे भौतिक स्तरावरचं नाहीये ज्ञान. ही कर्तव्याची भावना केव्हा जागृत होईल? जेव्हा व्यक्ती जाणून घेईल की दिव्य स्तरावरती माझा संबंध आहे भगवंतांशी. म्हणून पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे योगस्थ कुरु कर्माणि. कुरु म्हणजे कर, कर्म कशी कर? योगस्थ, या योगामध्ये स्थित हो आधी. म्हणून पुढेही भगवंत सांगतील माम अनुस्मर युद्धच. युद्ध कर सांगतायत, पण त्याच्या आधी काय सांगितलं? माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर, योगामध्ये स्थित हो आणि मग युद्ध कर. योगस्थ कुरु कर्माणि, या भगवंतांच्या असलेल्या संबंधामध्ये स्थित हो, हा योग भगवंतांशी होऊ दे, मग कर्म कर, त्या भावनेमध्ये कर्म कर. संगम त्यक्त्वा धनंजय. संग म्हणजे आसक्ती, या भौतिक अस्तित्वाप्रतीची जी आसक्ती आहे, शरीराप्रतीची जी आसक्ती आहे, ती त्यक्त्वा, ती सोडून सिद्ध असिद्ध समो भूत्वा, म्हणजे त्या कर्माला सिद्धी प्राप्त झाली, यश आलं किंवा असिद्धी प्राप्त झाली, यश नाही आलं, कर्म पूर्ण नाही झालं, इच्छित फळ जरी नाही प्राप्त झालं, लढल्यानंतर जरी विजय नाही प्राप्त झाला तरी रडणं तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. विजय प्राप्त होणार 100%, हे माहिती आहे, पण तरी भगवंत सांगत आहेत सिद्ध असिद्ध, सिद्धी हो किंवा असिद्धी हो, समो भूत्वा, त्याला तू समान भावनेने सामोरा जा. आणि हे शक्य होईल कारण माझ्या कर्म करण्याचा हेतू फळ नाहीच आहे. फळ प्राप्त होईल, साहजिक प्राप्त होईल. कर्म केल्यानंतर भगवंतांच्या कृपेने प्रकृतीच्या नियमानुसार कर्म प्राप्त होणार आहे, फळ प्राप्त होणार आहे कर्माचं, पण तो माझा हेतू नाहीये. माझा हेतू भगवंतांना प्रसन्न करणं आहे. तेव्हा व्यक्ती जीवनामध्ये खूप दिव्य आनंद प्राप्त करेल, कारण ते कर्म प्रयत्न झाले, भगवंत प्रसन्न झालेलेच, माझा उद्देश संपलेला आहे कर्म करण्यामागचा. फळ येईल, त्या कर्माचं फळ प्राप्त होईल आणि आलेलं फळ सुद्धा भगवंतांच्या सेवेत मी लावेन, काही अंशी तरी, कमीत कमी. हा प्रत्येकाचा मनोभावना आहे भगवंतांच्या भक्तांची. तेव्हा व्यक्ती शांत होईल, तेव्हा व्यक्ती समाधानी होईल, तेव्हा व्यक्ती परिपूर्णता अनुभवेल जीवनामध्ये, कारण त्याचा दिव्य संबंध आहे भगवंतांशी. त्याला माहितीये माझं हे नित्य नातं आहे भगवंतांशी. ह्या सर्व गोष्टी भौतिक स्तरावरच्या आहेत, त्या आज आहेत उद्या नाहीत, माझं नियंत्रण नाही याच्यावरती पूर्ण, आणि मी जे कार्य करतोय त्याचंही फळ प्राप्त होईल का ह्याच्यावरही माझं नियंत्रण पूर्णपणे नाहीये. पण मी कार्य केलं, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं, माझं कर्तव्य भगवंतांनी दिलेलं म्हणून केलं, आणि ह्यात मी परिपूर्ण समाधानी आहे. हा खरा अर्थ आहे ह्या श्लोकाचा, जे बहुतांशी लोकांना दुर्दैवानं माहित नाहीये. कारण प्रत्येक जण ह्याच उद्देशाने कर्म करतो की मला ह्यातनं हे प्राप्त झालं पाहिजे, मला ह्यातनं हे प्राप्त झाले. पण राजा, तू स्वतःच इथं नाही राहणार आहेस, तुलाच हे सगळं सोडून जायचंय जे काही फळ प्राप्त होतंय ते. हे आपलं नित्य अस्तित्व नाहीये. त्यामुळे नित्य संबंध तो आहे
आणि त्याला दृष्टिक्षेपात ठेवून जेव्हा कार्य होईल तेव्हा व्यक्ती खूप दिव्य आनंदामध्ये, समाधानामध्ये, खूप उत्साहाने, आनंदाने जीवनात कार्य करेल. कारण तो संबंध प्रस्थापित होतो आता भगवंतांशी हळूहळू. म्हणून सिद्धी असिद्धी समोभूत्वा समत्वम योग उच्चते. या भौतिक परिस्थितीमध्ये समत्वाने राहणे ह्याला योग म्हणतात, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. खूप सुंदर तात्पर्य. हे तात्पर्य आपण वाचून इथे थांबूया. श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजेच श्री भगवान आहेत. आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामांशी काहीही कर्तव्य नाही, फळाशी कर्तव्य नाही. युद्धाचा परिणाम काही होऊ दे, अर्जुन युद्ध लढला भगवंतांच्या इच्छेखातर, अर्जुनाचा उद्धार झालेला आहे. त्याला सर्व फळ जे दिव्य स्तरावरचं प्राप्त होणार आहे ते प्राप्त झालेलं आहे. भौतिक स्तरावरती काहीही हो, लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे, अर्जुनाचा प्रश्न नाहीये तो. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला आहे. श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे. आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. कृष्ण भावनामृताद्वारेच कृष्ण भावना अमृत. मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णांचा सेवक किंवा श्रीकृष्णांच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. भगवंतांच्या भक्तांचा सेवक, भगवंतांच्या सेवकांच्या सेवकांचा सेवक. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे. आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. अर्जुन हा क्षत्रिय आहे म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. वर्णाश्रम आचरवतान पुरुषेण परः पुमान विष्णुराराध्यते पुंसा नान्यत तत्तोष कारणम. वर्णाश्रमाचा उद्देश, अंतिम उद्देश हा आहे की भगवंतांची प्रसन्नता, आपापल्या परिस्थितीनुसार कार्य करून भगवंतांना प्रसन्न करणे. भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येक जण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करीत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्वांचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. हरे कृष्ण. तर आपण आज इथे थांबूया आणि 49, 50, 51, 52, 53 हे 5 श्लोक आपण उद्या चर्चा करूया. हे होतील उद्या 5 पूर्ण. पुढचाही श्लोक महत्वाचा 49वा आणि त्याच्या पुढचे श्लोक थोडे वेगाने जातील पुढे. ते बुद्धियोगाचं महत्व सांगितलेलं आहे, त्याचे फायदे सांगितलेले आहेत बुद्धियोगामध्ये कार्य करण्याचे. हे 49 ते 53 श्लोक आपण उद्या चर्चा करू. आता आपण काल आपण सुरुवात केल्याप्रमाणे 21 वेळा हरे कृष्ण महामंत्राचा सर्वजण एकत्र जप करू. त्यानंतर ज्यांना प्रश्न असतील ते थांबून प्रश्न विचारू शकता पुढचे 5 ते 10 मिनिटं. आणि या आधीचे सर्व व्हिडिओ, कालचाही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केला जाईल. ज्यांनी ऐकलं नसेल किंवा इतरांना ज्यांना पाठवायचा असेल आपण पाठवू शकता. आणि आजचाही व्हिडिओ आज किंवा उद्या आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल, तिथूनही आपण ऐकू शकता. सर्वजण आपण एकत्र 21 वेळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करू. सर्वजण माया पाठीमागे म्हणा, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. सर्वजण एकत्र हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण. चॅट बॉक्स मी चालू करत आहे. आपल्याला ज्यांना प्रश्न असतील ते चॅट बॉक्स वरती टाईप करू शकता आणि आपण थोड्या वेळ प्रश्नोत्तर घेऊन त्यानंतर आपण इथे थांबूया आणि उद्या आपण पुढच्या श्लोकांची चर्चा करणार आहोत. ज्यांनी अजूनही जप रोज चालू केला नाही त्यांना विनंती आहे की आपण रोज आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं 2 माळ 4 माळ हरे कृष्ण महामंत्राचा जप चालू करा. आणि हा मंत्र आहे मनस्त्रायते इति मंत्र, मनाला सर्व गोष्टींपासून तारण करणारा, प्रत्येक जीवात्म्याला शांतता देणारा, भगवंतांशी दिव्य संबंध प्रस्थापित करणारा असं हे हरिनाम आहे. त्यामुळे नियमितपणे आपण इतरही जप करत असाल तर त्यातही आपण ह्याचा ऍडिशन करू शकता हरे कृष्ण महामंत्राचा. तर प्रत्येकाला शक्य आहे, आपल्याकडे वेळ आहे, आपल्याला फक्त ती वेळ काढला गेला पाहिजे आपल्याकडनं. तर सर्वांना विनंती आहे नियमितपणे रोज जेव्हा आपल्याला शक्य आहे त्यासाठी काही नियम नाही आहेत, कधीही करू शकता, कुठेही करू शकता. आपण या हरे कृष्ण महामंत्राचा जप नक्की सुरुवात करा. ओके, इथे एक प्रश्न आलेला आहे, श्रीकृष्ण स्वतः त्यांचीच भक्ती करायला का सांगतात? कारण ते आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. बऱ्याच लोकांना म्हणतात भगवान श्रीकृष्ण असं का सांगतात की मी देव आहे? कारण ते देव आहेत. जे सत्य आहे ते भगवंत प्रस्थापित करत आहे. त्यामध्ये ते असं नाही की माझी भक्ती सगळ्यांनी केली पाहिजे, त्यांना घमेंड आहे, नाही. तसं असलं असतं तर इथे भौतिक जगतामध्ये एवढे सारे जीव दिसलेच नसते. एवढ्या साऱ्या जीवांना एवढी सारी फ्री विल, त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही करा, तुम्हाला जसा भोग करायचा तसा. भगवंत किती एका अर्थाने वैरागी आहेत. ते असं नाही की माझे आजकालची आपली मेंटॅलिटी झाली माझे सगळ्यांनी माझ्याकडे आकर्षण झालं पाहिजे सगळ्यांचं. ते स्वाभाविक आहे, भगवंत सर्व आकर्षक आहेत. जेव्हा आपण त्यांच्याप्रती आकर्षक होऊ तेव्हा आपण सर्व अर्थाने आनंद प्राप्त करू. पण भगवंत ह्याच्यासाठी आसूसलेले नाहीये, ते आत्माराम आहेत एका अर्थाने. आणि त्यांचे अनंत या भौतिक जगतात आपण जे जीव पाहतोय ते काहीच नाही आहेत. आध्यात्मिक जगतामध्ये दिव्य अस्तित्वामध्ये अनेक असंख्य जीव भगवंतांचे भक्त आहेत. आणि आपण आनंदी व्हावं यासाठी भगवंत सांगतात. ज्याप्रमाणे एखादे वडील मुलाला सांगतात की अरे बाबा ऐक मी काय सांगतोय ते तुझ्या भल्यासाठी सांगतोय. तर ते वडील असं नाही की मला फॉलो केलं पाहिजे माझ्या मुलांनी, असं गर्वामुळे सांगत नाहीत, त्या मुलाच्या भल्यासाठी सांगतायत. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भल्यासाठी सांगतायत. कारण भगवंताने एवढं आकर्षक, भगवंताने एवढं आपल्याला प्रेम देणारा दुसरा कोणी नाही आहे. त्यामुळे आपण जर त्यांच्याकडे गेलो, त्यांना शरणागत झालो तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ, जीवनामध्ये समाधानी होऊ. म्हणून आपल्या प्रती असलेल्या कृपेमुळे भगवंत आपल्याला हा उपदेश करत आहेत. हाऊ टू स्टे अवे फ्रॉम लक्झरी लाईफ फिलिंग. लक्झरी लाईफ फिलिंग म्हणजे मला एकदम थाटामाटात राहायचंय, खूप सारं भोग ऐश्वर्य हवं आहे. नाही, गरज नाही आहे. आपल्याला जर इच्छा असेल तुम्ही त्याप्रमाणे कार्य करा, जर फळ मिळणार असेल ते मिळेल.
पण असं नको वाटायला की बाबा मी प्रयत्नच नाही केला. जर आपल्याला खूप इच्छा असेल अशा गोष्टींची तर आपण प्रयत्न करा, पण या एक्स्ट्रीमला जाऊन नाही की मी माझं जे दिव्य नो भलं आहे, जे भक्ती मार्गामध्ये आहे, भगवंतांचं ज्ञान प्राप्त करण्यामध्ये, त्याला सोडून देऊन जर त्या पळत्याच्या मागे लागलो तर हातचंही जाईल आणि तेही जाईल. त्यामुळे बॅलन्स ठेवता आला पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये. भगवद्गीतेचं ज्ञान समजून घेण्यामध्ये, माझ्या या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडचं जे भलं आहे ते साधण्यामध्ये, आणि त्यासोबत जर मला या भौतिक जगतामध्ये काही प्राप्त करायची इच्छा असेल, खूप सारं धन संपत्ती, मान मरातब, पैसा, करा प्रयत्न, नो प्रॉब्लेम. भगवंत कधीच थांबवत नाहीत की तुम्ही अगदी सर्व सोडून द्या, फकीर बना, भीक मागा. नाही, भगवंत सांगतायत तुम्हाला काय हवंय ते प्रयत्न करा मिळण्याचा. जर तुमच्या पूर्वकर्मानुसार भाग्यामध्ये असेल तर मिळेल, नसेल तर नाही मिळणार. पण जर भक्ती मार्ग सोबत असेल तर मिळालं तरी आपण विचलित नाही होणार, नाही मिळालं तरी विचलित नाही होणार. कारण आपल्याला माहिती आहे की हे दिव्य माझ्यासाठीचं नित्य भलं कशात आहे, तर ते ह्या भगवंतांशी असलेल्या संबंधामध्ये आहे. आणि ह्या जगामधलं जे काही मी प्राप्त करायचा प्रयत्न करतोय ते आहे. मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. त्यामुळे आपल्याला इच्छा असेल तर प्रयत्न करा. पण जर प्रयत्न करूनही प्राप्त होत नसेल तर भक्ती मार्ग सोबत असेल तर व्यक्ती समाधानी राहील, नाहीतर डिप्रेशन मध्ये जाईल, फ्रस्ट्रेशन मध्ये जाईल. जे आज होत आहे, प्रत्येकाला वाटतं त्यांनी असं केलं त्याला हे प्राप्त झालं, मी असं करेन मलाही हे प्राप्त होईल. नाही बाळा, तसं नाही चालत हे जग. हे जग खूप साऱ्या पॅरामीटर्स वरती अवलंबून आहे, ज्याचं ज्ञान नाहीये दुर्दैवाने समाजाला. त्यामुळे या सर्व गोष्टी घडत आहेत. मानसिक समस्या, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन. पण जेव्हा प्रत्येकाला समजेल की आध्यात्मिक स्तरावरती प्रत्येक जण स्पेशल आहे, तिथे प्रत्येक जण पहिला येऊ शकतो, इथं नाही येऊ शकत. युपीएससी एमपीएससी मध्ये सगळेजण नाही सिलेक्ट होऊ शकत जरी लाखो लोक प्रयत्न करत असले. आणि मग मुलं डिप्रेस होतात, फ्रस्ट्रेशन मिळतं, त्यांना त्रास होतो. पण आध्यात्मिक स्तरावरती प्रत्येक जण पहिला येऊ शकतो, कारण भगवंत प्रत्येकाशी त्या दिव्य स्तरावरती प्रेमाचं दिव्य आदान प्रदान करू शकतात, जे भौतिक स्तरावरती सर्वांना शक्य नाहीये. एका रेसमध्ये पहिला येणाराच पहिला येतो, बाकी सगळे दुसरे तिसरे चौथे पाचवे दहावे शंभरावे येतात. पण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येक जण पहिला येऊ शकतो, कारण प्रत्येकासाठी भगवंतांसोबत दिव्य नातं आहे. त्या प्रेमाचं आदान प्रदान, ती शक्ती भगवंतांकडे आहे, ते प्रेम भगवंतांकडे आहे, जे या भौतिक जगतामध्ये कुठलंही नातं, कुठलीही स्थिती, कुठलंही लाभ आपल्याला भौतिक स्तरावरती देऊ शकत नाही. त्यामुळे आपण भौतिक लाभासाठी प्रयत्न करा, इच्छा असेल तर, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. पण आध्यात्मिक कनेक्शन सोडू नका भगवंतांशी असलेलं. ते जर गेलं तर आपण खूप मोठं दुर्दैव आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्मपरायण हो म्हणजे काय? आत्म्याच्या स्तरावरती जीवन जग, शरीराच्या स्तरावरती जगू नकोस, हा त्याचा अर्थ आहे. की आत्मा म्हणून माझं काय कर्तव्य आहे, भगवंतांशी दिव्य संबंध आहे तो प्रस्थापित कसा करायचा याचं ज्ञान प्राप्त कर. आत्मा म्हणजे आपण व्यक्ती आहोत, आणि व्यक्ती म्हणजे त्याचं कार्य आहे, दिव्य स्तरावरती सुद्धा कार्य आहे, आध्यात्मिक स्तरावरती ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. व्हॉट इज आर्य मीन्स? आर्य म्हणजे वैदिक संस्कृतीचं पालन करणारे, त्यांना आर्य म्हणून भगवंत अर्जुनाला रागवताना अनार्य म्हणतात, की तू अनार्याप्रमाणे वागतोयस, वैदिक संस्कृतीचं ज्ञान नसल्याप्रमाणे वागतोयस, हे दिव्य ज्ञान नसल्याप्रमाणे वागतोयस, तर असं तू वागू नकोस, हे भगवंत अर्जुनाला सांगतात. खूप छान, सुंदर. हरे कृष्णा, धन्यवाद. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम आपणासही. धृती मीनिंग, धृती, धृत म्हणजे फास्ट, धृती म्हणजे माहित नाही. धृती असेल तर धृती म्हणजे धारणा शक्ती. धृत, धृत म्हणजे धारण करणे संस्कृत मध्ये. आता आला का हा शब्द कुठे? मला नाही वाटत आला. आला कुठे? आज नव्हता आला हा शब्द कुठे. नाही माहित नाही कशासाठी विचारताय. ठीक आहे, एनिवेज. कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजे कृती. ओके. कर्म म्हणजे काय? सॉरी, कर्म. कर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कर्म म्हणजे आपण करतोय ते कार्य, त्यालाही कर्म म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी. त्या कर्माचं येणारं फळ त्यालाही कर्म म्हणून संबोधलेलं आहे काही ठिकाणी. हे माझंच कर्म आहे जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे हे माझ्या कर्माचं फळ, या उद्देशाने ते वापरलं जातं. पण कर्म याचा साधा सोपा अर्थ म्हणजे कार्य, किंवा पुढे आपण चर्चा करू भगवद्गीतेत जे 5 विषय आहेत: ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. त्याची चर्चा कदाचित आपण केली नाही,
पहिल्या सत्रात केली होती. भगवद्गीतेत या 5 विषयांची चर्चा आहे मुख्य. ईश्वर, भगवंत, जीव, आपण सर्वजण, प्रकृती, ही भौतिक प्रकृती कशा प्रकारे कार्य करते, आणि आध्यात्मिक प्रकृती जी आध्यात्मिक जगतात आहे, प्रकृती, त्यानंतर काळ आणि कर्म. काळ ही एक खूप गंभीर आणि रहस्यमय बाब आहे, भगवंतांची शक्ती आहे. आणि कर्म, तर कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे जीवानी केलेलं कार्य प्रकृतीमध्ये जो बांधला गेलेला आहे आणि काळामध्येही बांधला गेलेला आहे, अशा जीवाने केलेलं कार्य ज्याला भगवंत साक्षी आहेत किंवा भगवंतांची शक्ती साक्षी, त्याला म्हणतात कर्म. ज्याचं फळ प्राप्त होतं या जगामध्ये त्याला म्हणतात कर्म. ही कर्माची सोपी व्याख्या आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. धन्यवाद. कोणत्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये फिक्स आहेत? ओके. हरे कृष्ण. तर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी फिक्स आहेत, काही गोष्टी आपण बदलू शकतो कर्मानुसार, आणि असलेल्या परिस्थितीला आपण कशा प्रकारे रिॲक्ट करतो हे फिक्स नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारली खाली, तर त्याचं काय होईल 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारल्यानंतर, ते फिक्स आहे. की तो मरेल, का त्याचा फक्त पाय मोडेल, का त्याचं काही दुसरी दुखापत होईल, का त्याला काहीच नाही होणार. अनेक वेळा असं होतं, खूप वरनं माणूस पडतो त्याला काहीच होत नाही. एक खूप क्रूड एक्झाम्पल देतोय मी, असंच्या असं धरू नका, ते समजण्यासाठी फक्त एक त्याला थोडस समजण्यासाठी सांगतोय. पण इथनं उडी मारायची की नाही हे फिक्स नाहीये. मारल्यानंतर काय होईल ते कदाचित फिक्स असेल, पण मारायची की नाही ही स्वेच्छा दिलेली भगवंतांनी आपल्याकडे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की नाही, हे भगवंतांनी, नाही, सर्व काही फिक्स नाही आहे. आपल्याला एक फ्री विल दिलेली आहे, स्वतःची इच्छा दिलेली आहे. त्यामुळे हे कार्य केल्यानंतर काय मिळेल ते फिक्स आहे. मी समजा 10 तास अभ्यास केला परीक्षेसाठी, तर मला किती गुण मिळतील ते फिक्स आहे. मी 15 तास अभ्यास केला तर किती गुण मिळतील तेही फिक्स आहे. मी अभ्यासच नाही केला तर किती गुण मिळतील तेही फिक्स आहे. पण मी अभ्यास करणार का नाही हे फिक्स नाहीये. म्हणून कर्मणी एव अधिकार असते. कर्म करणं हे माझ्या हातात आहे. मी अभ्यास करेन का नाही हे फिक्स नाहीये. बरेच लोक म्हणतात आम्ही सिगरेट ओढतो का, हे भगवान ही कर रहे सब कुछ. अरे मग विष का नाही खात? विषही खा, विषही भगवंतांनी बनवलंय, फक्त ह्याच गोष्टी कशासाठी नाही. तसं आहे ते की कार्य करणं का न करणं हे माझ्या हातात आहे, पण प्रत्येक विशिष्ट कार्याचं काय फळ मिळेल ते आपल्या हातात नाहीये. त्यामुळे काही अंशी सुख दुःखाचंही तसं म्हटलेलं आहे, सुख दुःख फिक्स आहेत, कुठल्या प्रकारे मिळेल ते फिक्स नाहीये. ते आपल्या कार्यावरती उपलब्ध आहे. पण सम टोटल जी आहे सुख दुःखाची ती सांगितलेली आहे. म्हणून प्रल्हाद महाराजही भागवतामध्ये 7व्या स्कंदात वर्णन करतात की यथा दुःखम अयत्नतः, जसं दुःख प्रयत्न केला विना येतंय. दुःखासाठी आपण प्रयत्न करतोय का? भौतिक स्तरावरच्या दुःखासाठी नाही प्रयत्न करतोय, दुःख येत आहे आपल्या जीवनामध्ये, त्याचप्रमाणे सुखही येत आहे. पण आपल्याला वाटतं की मी प्रयत्न केला म्हणून सुख आलं आणि मी प्रयत्न नाही करत म्हणून दुःख आलं. हे चुकीचं आहे. प्रल्हाद महाराज हे थोडी वरची स्टेज आहे, पण याची पुढे आपण चर्चा करूया. थोडक्यात एवढं लक्षात घ्या की काय कार्य करायचं, कसं करायचं हे फिक्स नाहीये, पण त्या कार्याद्वारे काय फळ प्राप्त होईल हे फिक्स आहे. माळ कुठली वापरायची? तुळशीची सोडून दुसरी कुठलीही वापरू शकता. जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरण्यासाठी काही नियम आहेत, ज्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत. आपण लिंबाची असते माळ, कदंबाची असते, इतर काही झाडाची असते, जी साधी मिळते विकत तीही वापरू शकता. तुळशीची त्याला काही नियम आहेत, त्या नियमानुसार आपण वापरली तर ती चालू शकते. डेली असतो का क्लास आणि ग्रुपमध्ये कसं ऍड व्हायचं? हो, आपण ग्रुपमध्ये ऍड नाही आहात, ठीक आहे, आपण ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता. युट्यूबवर काय लिहायचं? युट्यूबवर रासपती दास, RASAPATI, रासपती दास हे आपण जर युट्यूबवर लिहिलं तर आपल्याला तिथे माहिती मिळू शकेल. ओके. हरे कृष्ण. राधे राधे. हरे कृष्ण. धन्यवाद.
आत्मपरायण म्हणजे काय आपण चर्चा केली. विच टाइप ऑफ फूड टू बी टेकन फॉर डिवोटीज. जे भगवंतांना अर्पण आपण करू शकतो ते अन्न आपण भक्त स्वीकार करतात. जे भगवंतांना अर्पण केलेलं आहे, जे भगवंतांना अर्पण करू शकतो ते आपण खाऊ शकतो. त्याची चर्चा पुढे होईल विस्तृत स्वरूपामध्ये. पण भक्त भगवंतांना अर्पण करून त्यांचा प्रसाद स्वीकार करतात. छान विवेचन करता तुम्ही. हरे कृष्ण. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या उत्साहामुळे माझाही उत्साह वाढतो. विकर्म म्हणजे शास्त्र विरुद्ध कर्म असं सांगितलं आहे. शास्त्र विरुद्ध कर्म म्हणजे काय? तर मुख्यत्वे शास्त्र विरुद्ध कर्म म्हणजे 4 प्रकारचे धर्माचे जे पिलर आहेत त्याची चर्चा पुढे होईल. सत्य, शौच, दया आणि तप, ही 4 धर्माचे पिलर. त्याच्या विरुद्ध 4 कार्य आहेत. नशापान, व्यभिचार, मांसाहार आणि जुगार. हे जे 4 पाप आहेत, नशापान करणे, वेगवेगळ्या पद्धतीचा मांसाहार करणे, त्यानंतर परस्त्री संग करणे, व्यभिचार करणे आणि जुगार खेळणे, हे 4 मुख्य आहेत. आणि त्याशिवाय इतरही अनेक आहेत ज्याची चर्चा आपण पुढे करू. हे शास्त्र विरुद्ध कर्म आहेत, जे धर्माच्या 4 जे पिलर आहेत, धर्माचे जे खांब आहेत त्यांना तोडतात. म्हणून ह्याचा आपण धर्म नष्ट होईल व्यक्तीचा, ह्या जर 4 गोष्टी केल्या तर. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. ABC चॅन्टिंग. डी फुल फॉर्म ऑफ ABCD. ए फॉर असोसिएशन, भक्तांचा संघ, त्या संघामध्ये चर्चा, आध्यात्मिक चर्चा. बी फॉर बुक्स, भगवद्गीता, श्रीमद भागवत आदी. सी फॉर चॅन्टिंग. डी फॉर डाएट, आध्यात्मिक भगवत प्रसाद. विकर्म म्हणजे शास्त्र विरुद्ध आपण चर्चा केली. टेन्शन असेल तर भगवद्गीता कशी उपयोगी होईल ह्या दिव्य ज्ञानाद्वारे. जर आपण हे दिव्य ज्ञान स्वीकार करू भगवद्गीतेचं, टेन्शन कशामुळे येत आहे, जे आपली परिस्थिती आपण समजून घेत नाहीये. व्यक्तीला स्वप्नामध्ये सुद्धा टेन्शन येतं, माझ्या मागे वाघ लागलाय, अरे बापरे, पळा पळा पळा. पण खरंच वाघ आहे का? नाही, तू बिछाण्यावरती झोपलेला आहेस. तू का विचार करतोयस की वाघ मागे धावतोय? त्याचप्रमाणे आपण स्वतःला शरीर समजतो, शरीराशी निगडीत सर्व गोष्टी माझ्या आहेत अशा समजतो, मी सर्वोच्च कंट्रोलर आहे, नियंत्रक आहे असं समजतो, जी वस्तुस्थिती नाही आहे. पण फक्त एवढंच समजलं तर व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाईल. मग काय करायचं? अरे बापरे, मग मी नाही आहे, काहीच करू शकत नाही, बस मग सगळं झिरो. नाही, त्याच्या पलीकडे एक अस्तित्व आहे जे जाणल्यावर आपण त्या दिव्य स्तरावरती स्थित होऊ. तेव्हा आपल्याला या प्रकारचं डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, चिंता, टेन्शन ह्या सर्व गोष्टी हळूहळू हळूहळू निघून जातील. हे झालं बुद्धीच्या स्तरावरती. आणि मनाच्या स्तरावरती, हृदयाच्या स्तरावरती आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, ज्याद्वारे भगवंत आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला ह्या सर्व गोष्टींना सामना करण्याची शक्ती देतील. शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, बौद्धिक स्तरावरती, वेगवेगळ्या स्तरावरती टेन्शन येऊ शकते व्यक्तीला. पण जेव्हा आपण व्यवस्थित हरे कृष्ण महामंत्राचा जप करू तेव्हा त्या जपाद्वारे भगवंत शक्ती देतील या सर्व गोष्टींना सामोरं जाण्याची. त्यामुळे आपण या ज्ञानाद्वारे तो जप चांगला होईल आपला हरे कृष्ण महामंत्राचा. म्हणून हे ज्ञानही महत्वाचं आहे. ज्ञान म्हणजे ही फिलॉसॉफी आहे, ही थिअरी आहे. आणि जप करणे म्हणजे प्रॅक्टिकल आहे त्याचं, ज्याद्वारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये लाभ होईल. हरे कृष्ण. धन्यवाद. काही काम करताना असताना जप केला तर चालेल का? हो, जप केला तर चालू शकतो काम करताना, पण तेवढाच नाही करायचा, तो एक्स्ट्रा असू शकतो, तो एक्स्ट्रा करा. आपल्या एका ठिकाणी बसून आपण जो 2 माळा 4 माळा करत आहात तो करा. त्याशिवाय आपण एक्स्ट्रा कसाही कधीही कुठेही करू शकता, अगदी टॉयलेट मध्येही करू शकता. हरिनाम घेण्यासाठी कुठलेही नियम नाहीत, हे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक्स्ट्रा तुम्ही कुठेही कधीही करू शकता. पण ज्याप्रमाणे आपण 3 वेळेला बसून जेवतो व्यवस्थित, आपण जे काही खातो ते मग मध्ये काही ते इकडे तिकडे सटर फटर बसला, खाल्ला, काही तोंडात टाकलं तर ती गोष्ट वेगळी. पण फक्त आपण तसंच खातो का? कधीही कुठेही काहीही कसंही नाही. 2 वेळेला किंवा 3 वेळेला एका ठिकाणी बसून आपण जेवतो, त्याप्रमाणे आध्यात्मिक आपल्या साधनेसाठी सुद्धा आपण 1 वेळेला किंवा 2 वेळेला जेव्हा आपण व्यवस्थित जप करतोय तो बसून केला पाहिजे. त्याशिवाय इतर आपण कधीही कुठेही कसंही येऊ शकतो. गार्लिक, ऑनियन, लसूण, कांदा हे खात नाहीत. का खात नाहीत? हो, त्याचं खूप चर्चा होऊ शकते मोठी, पण आता इथे पण थोडक्यात ठेवूया. ते तामसिक आहे, तामसिक आहार आहे, तो तमोगुणात आहे. आणि ते खाल्लं नाही तर काही बिघडत नाहीये. त्याच्यासारख्याच इतरही अनेक गोष्टी आहेत.
बहुतांशी लोक ते चवीसाठी खातात. अगदीच फार मेडिसिनल अगदी वापर असेल आणि तेच औषध असेल त्याच्यावरती तर गोष्ट वेगळी आहे. पण तशी परिस्थिती 99% लोकांच्या जीवनात नाही आहे. त्यामुळे ते न खाल्ल्याने काही होत नाही आणि भगवंत त्याचा स्वीकार करत नाहीत. तमोगुणात आहे. त्यामुळे भगवंतांचे भक्तही त्याचा स्वीकार करत नाही. बरेच लोक त्याचा फार मोठा इश्यू करून तुम्ही कांदा लसूण खात. अरे किती लोक खात नाहीत? किती प्राणी खात नाहीत? ते व्यवस्थित आहेत. बरेच लोक मांसाहाराबद्दल तुम्ही मांसाहार करत काय? अरे बैल मांसाहार नाही करत, तो गवत खाऊन एवढा तगडा आहे. असं कुठं लिहिलंय की तुम्ही ह्याच गोष्टी खाल्ल्या पाहिजे, त्याच गोष्टी खाल्ल्या पाहिजे? नाही. जर माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ते नुकसानकारक असेल तर मी त्याला सोडून देईन. मला गरज नाही त्याची. तर हा अर्थ आहे. त्याच्यावरती आपण डिटेल चर्चा करू शकतो. पण आता तेवढा वेळ नाहीये. बरीच कारण आहेत. पौराणिक कारण आहेत, सायंटिफिक कारण सुद्धा आहेत. आपला रिस्पॉन्स पिरियड फार स्लो होतो जेव्हा लसूण कांदा खातो व्यक्ती, तेव्हा व्यक्ती शार्प राहत नाही, त्याची चेतना क्लिअर राहत नाही. म्हणून तुम्हाला माहिती नसेल तर पायलट जे आहेत विमान चालवणारे, त्यांना सुद्धा पायलट विमान चालवण्याआधी 72 तास त्यांना कांदा लसूण खाणं वर्ज्य आहे, हेही सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे शास्त्रीय दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आणि पौराणिक दृष्ट्या सुद्धा, शास्त्रांद्वारे सुद्धा विज्ञानाद्वारे सुद्धा या गोष्टी आपल्या नर्वस सिस्टीमला स्लो करतात, ज्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हानिकारक आहेत. म्हणून त्याचा आपण स्वीकार नाही करत. ध्येय, गोल्स आणि कर्माचे फळ, रिझल्ट हे एकच आहे का? नाही, ध्येय तुमचं असू शकतं पण ते ध्येय प्राप्तच होईल असं गॅरंटी नाहीये. त्याच्या मागे खूप फॅक्टर्स त्याच्या मागे आहेत ज्याद्वारे ते निश्चित केलं जातं. त्यामुळे ध्येय ठेवू शकतो आपण, पण ते प्राप्त जरी नाही झालं तरी आपण जर आध्यात्मिकरित्या उन्नत असू, योगामध्ये स्थित असू, भगवंतांची संपर्कात असू, तर आपण त्याच्याद्वारे विचलित नाही होणार. धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला भगवद्गीतेचे अर्थ समजत आहे. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे धन्यवाद. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. वाईल इन ट्रॅव्हलिंग करत असताना कॅन आय चॅन्ट महामंत्र? हो, व्हाय नॉट. कुठेही तुम्ही जप करू शकता. माळेवरतीही करू शकता, प्रवासामध्ये सुद्धा. पण जेव्हा आपण माळेवर जप करतोय तेव्हा फक्त जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा इकडे तिकडे डायव्हर्ट नाही केलं पाहिजे अटेन्शन. आणि इतर वेळी त्याच्याशिवाय आपण एक्स्ट्रा जो जप करू शकतो तो आपण कधीही कुठेही कसाही करू शकतो. कीर्तनाद्वारे करू शकतो, चालीमध्ये म्हणू शकतो, जपासारखं म्हणू शकतो. हरे कृष्ण महामंत्र, हरिनाम आपण कुठेही घेऊ शकतो. त्याच्यासाठी काहीही नियम नाही आहेत. हाऊ कुड वी अचीव समथिंग विदाउट डेडिकेशन अँड एक्सपेक्टिंग फ्रुट्स? एखादी गोष्ट निर्धाराने न करता त्याचं फळ कसं प्राप्त होईल? नथिंग कॅन बी इन्व्हेंटेड इन दिस वर्ल्ड विदाउट एक्सपेक्टिंग फ्रूट फ्रॉम युअर वर्क. प्लीज एलॅबोरेट. हो, बरोबर आहे. मी तेच म्हटलं ना, ह्या पर्टिक्युलर कार्याचं काय फळ मिळेल ते फिक्स्ड आहे. पण हे कार्य तुम्ही करणार का नाही ते फिक्स नाहीये. पण जरी ते फळ मिळालं तरी जे सम टोटल सुख आणि दुःख या जगामध्ये आहे ते फिक्स आहे. एखादा व्यक्ती म्हटला की मी खूप पैसे कमवून मी 18 तास काम करेन आणि खूप पैसे कमवेन, मग मला जास्त सुख मिळेल, हे अज्ञान आहे. कारण जेव्हा तो अशा प्रकारे शरीराला ओढाताण करून काम करेल व्यक्ती आणि त्याच्या कॅपॅसिटीनुसार, क्षमतेनुसार जास्त कार्य करेल, तेव्हा पैसे मिळतील पण सुख नाही मिळणार. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं भौतिक गोष्टी प्राप्त केल्या म्हणजे मी सुखी झालो. तसा अर्थ नाहीये. जेव्हा सुख आणि दुःख याची चर्चा होते शास्त्रांमध्ये भौतिक स्तरावरच्या, ती फार सूक्ष्म स्तरावरती आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायची चर्चा करूया आपण पुढे विस्तारित स्वरूपात. आता एवढं लक्षात घ्या की मी तेच म्हटलं म्हणून की आपण ध्येय असेल तर कार्य करा, पण प्रत्येकाला तसाच रिझल्ट प्राप्त होईल ह्याची शाश्वती नाही आहे. कारण हे बऱ्याच फॅक्टरवरती अवलंबून आहे. हा आपल्या चर्चेचा विषय होता. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. जेव्हा व्यक्ती खूप मेहनत करते, काहीतरी शोध लागतो, काहीतरी त्याला प्राप्त होतं, अचीव होतं जीवनामध्ये, ठीक आहे, करेक्ट आहे. पण ते प्रत्येकालाच होतं असं नाही आणि प्रत्येकाला त्याच लेवलवरती होतं असं नाही. त्यासाठी खूप सारे फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत. त्याची चर्चा आपण पुढे करूया. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. रुक्मिणी राधाजींचेच एक्सपान्शन आहेत का? हो, बरोबर. रोज आदल्या दिवशीपेक्षा नवीन आणि चांगला ऐकायला मिळत आहे. हरे कृष्णा. धन्यवाद. व्हॉट इज मिनिंग ऑफ त्रिगुण? 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, मोड ऑफ गुडनेस. उदाहरणार्थ सत्वगुणात सगळ्या गोष्टी 3 गुणात आहेत. छोटस उदाहरण सांगतो. प्राण्यांमध्ये पाहिलं तर सत्वगुणामध्ये गाय,
हत्ती सत्वगुणामध्ये, गाय, हत्ती हे सत्वगुणामधले आहेत. खूप शार्प आहेत, पण गरज नसताना उगीच धावपळ नाही करत. ते सत्वगुणामध्ये स्थित आहेत. रजोगुणामध्ये वाघ, सिंह हे रजोगुणातले प्राणी आहेत. आणि तमोगुणामध्ये ज्याला म्हणता येईल कोल्हा, लांडगा किंवा ज्याला काय म्हणतात तरस, असे जे प्राणी आहेत जे सडलेलं मांस वगैरे अशा गोष्टी खातात, हे सर्व प्राणी तमोगुणात आहेत. तर हे 3 गुण आहेत. सर्व गोष्टी यामध्ये विभागलेल्या आहेत या जगातल्या. आजचं भगवद्गीता ज्ञान खूप छान मिळालं. हरे कृष्ण. धन्यवाद. माझ्याकडे व्हाईट कलरची माळ आहे. मला माहिती नाही की ती तुळशीची आहे का नाही. ठीक आहे, काही काळजी नाही, आपण जप करू शकतो त्याच्यावरती. नंतर आपण जेव्हा लॉकडाऊन उघडेल तेव्हा मंदिरात जाऊन ती जपमाळ घेऊ शकता. तुम्ही पुण्यात असाल तर इथे येऊ शकता. दुसऱ्या गावात असेल तर तुम्ही सांगा, तुम्हाला जर हवी असेल तर तिथे कुठे मिळते याची माहिती दिली जाईल. हरे कृष्णा प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्णा, थँक्यू. हरे कृष्णा, हरे कृष्णा, थँक्यू. घरातील प्रत्येकासाठी वेगळी जपमाळ घ्यायची असल्यास उत्तम. जर परिस्थितीमुळे शक्य नसेल आत्ता आणणं तर काही हरकत नाही, एकाच माळेवरती सर्वजण जप करू शकता. पण प्रत्येकाची वेगळी असावी. जेव्हा परिस्थिती आपल्याला आणणं शक्य असेल तेव्हा आपण मागू शकता. हरे कृष्णा. एव्हरीथिंग वी वॉन्ट इन धिस लाईफ इज ऑल्सो बिकॉज ऑफ ऑल्सो कॉज ऑफ पेन. हाऊ टू मॅनेज दिस? स्टॉप विशिंग. हा, योग्य आहे. तुम्ही म्हणताय ते की जेवढी इच्छा जास्त, जेवढ्या आकांक्षा जास्त, तेवढं पेन, दुःख होणार भौतिक स्तरावरती. पण याचा अर्थ आपण इच्छा शून्य होणं हेही चुकीचं आहे. त्यामुळे जेवढ्या इच्छा आकांक्षा आहेत सर्व भगवंतांच्या सेवेसाठी आपण डायव्हर्ट केल्या पाहिजेत. की मी इथं कसं हे चांगलं करू शकतो भगवंतांच्या प्रसन्नेसाठी, हे कार्य कसं जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. किंवा कार्यामागची भावना जर व्यवस्थित असेल तर आपल्याला त्या इच्छा आपल्याला दुःख देणार नाहीत, कारण आपला हेतू हा शुद्ध आहे त्याच्या मागचा. त्यामुळे स्वतःसाठी नाही तर सेवेसाठी जर आपण ते करत गेलो तर आपली भावना शुद्ध होईल, त्यामुळे त्याच्या मागचं दुःख कमी होईल. जप करताना काही जणांना एक पिशवीत हात लपवून जप करताना बघितलंय काही जणांना. ओके, त्याचा काय फायदा? त्याचा फायदा असा नाही. ते जपमाळेला गोमुख म्हणतात, ज्याला बीड बॅग आहे असं म्हणतात. जपमाळाची बॅग आहे, त्यामध्ये आपण माळ ठेवून ते सोपं जातं आपल्याला. ती माळ गळ्यात घालता येते, सोबत ठेवता येते ती बॅग. आपलं हे जे बोट आहे पण ते जपमाळेला लावत नाही, ते बोट आपलं त्यातनं बाहेर येतं व्यवस्थित. त्याच्या बाहेर एक काउंटर बेड असतो, आपल्याला किती माळा झाल्या ते मोजता येतं, याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि माळ आपली इकडे तिकडे लागत नाही, जमिनीवरती जात नाही, त्याचा पाय लागत नाही त्याला, त्याचा अपमान होत नाही, म्हणून ती बॅग माळेसाठी वापरतात. ती वापरणं योग्य आहे. ती आपण असल्यास उपलब्ध आपण वापरू शकता. पण ती नाहीये म्हणून जप नाही करायचा असं नाही. आपण जप करू शकता, माळही नसेल तरी जप करू शकता, काही हरकत नाही. आर द मंत्रास प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस? ओ येस, व्हेरी मच. फिजिकल स्तरावरती सुद्धा, मानसिक स्तरावरती सुद्धा, आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा मंत्र शक्ती ही खूप मोठी आहे. शास्त्रांमध्ये त्याचं वर्णन आहे. या शब्दामध्ये, या साऊंड व्हायब्रेशन मध्ये खूप दिव्य शक्ती आहे. त्याची चर्चा होईल पुढे. छान वाटतं आहे सर गुरुजी. हरे कृष्ण, धन्यवाद. आपला जीवनसाथी कोण असणार हे पहिलेच ठरवले असते का? ओके, माझा जास्त यातला अनुभव नाहीये किंवा त्याच्यात अभ्यासही नाहीये. म्हणतात असं, ते कितपत खरं आहे कलियुगामध्ये थोडं सांगणं अवघड आहे, कारण परिस्थिती खूप बदलली आहे. या गोष्टींबद्दलचं डायनॅमिक्स खूप बदलत चाललेलं आहे. जीवनसाथी याची व्याख्या आजकाल बदलत चाललेली आहे. त्यामुळे त्याबद्दल मी टीका करणं किंवा त्याच्यावर टिप्पणी करणं टाळेल आता. जे माहिती नाही त्याच्याबद्दल न बोलणं चांगलं. पण हा, म्हणजे भक्त असेल की नाही असं विचारतात. ठीक आहे, आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या पद्धतीने भक्ती मार्गाला योग्य पद्धतीने प्रस्तुत करण्यासाठी. त्याद्वारे त्याचा फायदा होऊ शकतो, लाभ होऊ शकतो. काही क्विज जर घेतली तर अभ्यास वाढेल. क्विज अरेंज कराल का? अरे बापरे. ठीक आहे, पाहूया आपण, शक्य असल्यास आपल्याला करता येईल.
वारकरी पंथ, ऑनियन गार्लिक दे बेर कंठी माळा. आपण नाही त्याचा स्वीकार करत. जर तुळशी माळ गळ्यात घालायची असेल तर ह्या सर्व गोष्टींचं पालन झालं पाहिजे. काही जण करत असतील तर त्यांचा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा नाही करणार, पण ते शास्त्रानुसार योग्य नाहीये. थँक्स अ लॉट. हरे कृष्णा. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपण सहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहोत. उद्या आपण रात्री 8 वाजता भेटूया आणि श्लोक संख्या 49 पासून पुढे 53 पर्यंत होईल. उद्या 5 श्लोकांची चर्चा आपण उद्या करूया आणि त्यानंतर थांबूया. विठ्ठल रूप काय आहे? भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत. रुक्मिणी त्यांची पत्नी आहे. विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण, फरक नाही काही दोघांमध्ये. एनी लॉस फॉर जपा? जपासाठी काही नियम नाही आहेत. ध्यानपूर्वक जप करणे हा एक नियम आहे फक्त. जेव्हा जप करतोय तेव्हा, इतर वेळी आपण हरिनाम कसंही घेऊ शकता, पण जेव्हा जप करतोय तेव्हा आपण ध्यानपूर्वक जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवद्गीताचे श्लोक पाठांतर करण्यासाठी क्लास होऊ शकतो का? करू शकतो. आपण प्रयत्न करूया. काही दिवस जाऊ द्या, 1, 2, 3 आठवड्यानंतर आपले काही श्लोक, हा दुसरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर आपण करूया. त्याची एक पद्धती आहे छान, आपण खूप सोप्या पद्धतीने श्लोक लक्षात ठेवू शकतो, त्याची आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे, आपण थांबू इथे. बराच उशीर झालेला. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. आपल्याला जर या कार्यक्रमांचा लाभ होत असेल तर इतरांनाही माहिती द्या आणि त्यांना रजिस्ट्रेशन लिंक पाठवा. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि आपल्या कार्यक्रमांचे व्हिडिओज आहेत YouTube वरती, त्यांना ऐकायला देऊ शकता. त्यांना समजेल कार्यक्रमामध्ये काय चर्चा होते, कशी होते, आणि आपण इतरांनाही प्रोत्साहन देऊन या कार्यक्रमाचा लाभ त्यांना घेता येईल याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपण उद्या रात्री 8 वाजता भेटू. हरे कृष्ण.